मी कॉलेजपासून येत होतो. म्हटलं की आता तू हे सगळं सोडून ये. इथून भंडारे डोंगरावर काही दिवस, पैठणला, पंढरपूरला, असं एक विचार होता. पण गुरु तुम्हाला शोधतात, नेमकं काय असतं? गुरु कसे मिळू शकतात? ईश्वर आणि गुरु यांच्यामध्ये भेद जोपर्यंत वाटतो ना, तोपर्यंत त्या पुरुषाला गुरुकृपा होती. पण ज्या वेळेला रेल्वे आली जवळ आणि धडधड ते वाचतो ना रोडवर, ते त्यांच्या लक्षात आलं. काय त्यांना एकदम तुकाराम महाराजांचं प्रमाण आठवलं, मरण मागे तो गाढवाचा बाळ, असं त्यांना ते प्रमाण आठवलं. ते लगेच बाजूला गेले. त्याच रेल्वेत बसून मग ते केडगावला आले. पांडुरंगाची सेवा करावी हे सांगण्यात तात्पर्य, इतर देवतांची निंदा करण्यात तात्पर्य नाही. ही ज्ञानोबरायांची 128वी समाधी आहे. त्यांचं कार्य झाले की ते समाधी घेतात. ते समाधीचं स्थान हे राहिलेलं. ही काही पहिली समाधी नाही. फक्त आळंदीतच का? तुम्ही आळंदीच का निवडली? तसं ही शास्त्राने जी लक्षणं सांगितलेली आहे ती दुसऱ्याला कांडी लावण्यासाठी नाही का, हा साधू आहे का, की आपल्यासाठी. डॉक्टर बाबा असं त्यांना प्रेमाने सगळे म्हणतात. एक साधारण त्यांचं इंट्रोडक्शन जर द्यायचं झालं तर, अतिशय साधे सरळ व्यक्तिमत्व, त्यांच्या विद्वत्तेचा किंवा त्यांच्या स्थानाचा, त्यांच्या हुद्द्याचा कुठल्याही प्रकारचा अहंकार त्यांच्या कुठल्याही वागणुकीतनं दिसून येत नाही. आणि अशा प्रकारची सरळ व्यक्ती आज आळंदीमध्ये हजारो विद्यार्थ्यांना वेद, वेदांत, त्यासोबतच ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव हे सरळ भाषेमध्ये शिकवत आहेत, एक आई म्हणून. आणि ही गोष्ट आपण इमॅजिन नाही करू शकत. एक डॉक्टर, त्यांनी 3 वर्ष सर्व पण केलं, त्यांनी त्यांचं मेडिकल प्रॅक्टिस पण केली. त्यानंतर ते आळंदीत येतात आणि त्यांच्या गुरूंनी त्यांना फक्त एका दिवशी सांगितलं की ह्या तारखेला सगळं सोडून आळंदीत यायचं, आणि ते आले. ही गोष्ट आपण ज्या गोष्टीची कल्पना नाही करू शकत. दुसरी गोष्ट, एक डॉक्टर वेदांताचं ज्यांना ज्ञान इतके वेद, वेदांत, अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी जे सोप्या भाषेत शिकवण्याची जे सामर्थ्य ठेवतात, त्यांच्याबद्दल ज्यावेळेस आपण इमॅजिन करतो त्यावेळेस एक काहीतरी ऑरा, 10 लोक आजूबाजूला त्यांच्यापर्यंत पोचणं अवघड, किंवा त्यांच्या बोलण्यातनं ते उच्च स्थानावर असतील वगैरे इमॅजिनेशन आपण करतो. तर इथं अजिबात नाही. सगळं तुमचे ज्या काही कल्पना असतील, ह्या कल्पना आज नष्ट होणार आहेत, तुटणार आहेत. कारण ह्या व्यक्तीकडे बघून असं वाटतं की अरे ही तर फार साधारण व्यक्ती, धोतर, सदरा आणि बोलायला गोड, ही व्यक्ती इतकी मोठी कशी असू शकते? हे इथं बघायला मिळणार नाही. कारण की हा आहे वारकरी संप्रदाय. इथं फक्त खरं आणि खरंच दिसेल. आणि हे आज आपल्याला डॉक्टर बाबांमधनं बघायला मिळणार आहेत. पेशानी, शिक्षणाने हे डॉक्टर, आणि आज आमच्याकरता एक गुरुस्थानी असलेले डॉक्टर बाबा, ज्यांच्यासोबत आपण आज 4 शब्द करणार आहोत. तर आपण स्वागत करूयात बाबांचं, आणि होप सो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल आणि याचा आनंद लुटाल. हा जो संवाद आहे कदाचित तेच माऊली भक्ती म्हणून स्वीकार करून घेतील. ही अपेक्षा मी नव्हती केलेली, असं मला कधी तुमच्यासोबत बोलायला मिळेल किंवा ह्या गोष्टीचा आपण असं चर्चा करता येईल साधू संतांसोबत, हे आम्ही भाग्य मानतो. आणि त्याकरताच पुन्हा एकदा आशीर्वाद मागतो. बरं बाबा, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अशा कुठल्या व्यक्तीला भेटलात की ह्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीने प्राप्त केल्यात? ज्ञान, वैराग्य. आमच्या भाग्याने आम्हाला बरेच महापुरुष भेटले याच्यामध्ये. पण ज्यांच्याजवळ आम्हाला राहायला मिळालं ते म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य आनंदाश्रम स्वामी महाराज. तर ते श्रोत्रिय म्हणजे शास्त्रज्ञानी पण होते, की ब्रह्मानुभूती संपन्न पण होते, आणि याच्याशिवाय भक्त पण होते. तर त्यांच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसत होत्या आम्हाला पाहायला. तुम्ही बरं, आता ज्या पद्धतीने मला माहिती की तुम्ही डॉक्टर बाबा, तुम्ही व्यवसाय करत होता का? हा, व्यवसाय मी 3-3.5 वर्ष केला. इंटर्नशिप वगैरे झाल्यानंतर सगळं. बरं, त्या काळातली, आजकाल रशियामधनं करून येतात लोक, डॉक्टर होऊन जातात. त्या काळात तुम्ही डॉक्टर पूर्ण MBBS BMS कम्प्लीट केलं त्या काळातलं. मग आळंदीची तुमची पहिली ओळख कशी होती? आता घरी संस्कार होते, आळंदीला येणं जाणं होतं लहानपणापासून. नंतर कॉलेजला असतानाही होतं, आणि नंतरही राहिलं. आळंदीचा संबंध होता. तर लहानपणी घरी असं म्हणायचे की तू आळंदीला शाळेला जा, म्हणजे शाळा म्हणजे संस्थेत शिकायला जा, हे शिक्षण घेऊ नको, असे आमचे आजी, चुलते वगैरे असं सांगायचे. पण त्यावेळेला काही माझं येणं झालं नाही. म्हणजे नंतर मग त्यांनी सांगितलं की शिक्षण पूर्ण करा आणि मग तुम्ही जा, म्हणून शिक्षण पूर्ण केलं. नंतर त्याच्यानंतर मला परवानगी होती साधारणपणे त्यांची, म्हणजे फार मनापासून नव्हती, पण करायचं असलं तर करा डॉक्टर झाल्यावरही. पण मलाच वाटलं की त्यांचा जो काही खर्च वगैरे झाला तर आपण थोडंफार मदत व्हावी काही दिवस, म्हणून मीच ते केलं. आणि नंतर ते ज्या स्वामींच्या मार्गदर्शनाने मी कॉलेजपासून येत होतो,
तर त्यांनी सांगितलं की आता तू हे सर्व सोडून ये. मग त्यांनी मला एक तारीख सांगितली की ह्या तारखेला तू ये. मग मी आलो. मग त्याचं काय वैराग्य झालं आणि मग आलो वगैरे असं काय. बाबा असं हे थोडे ना म्हणजे डॉक्टर झालाय माणूस आणि त्याला एक जण कोणीतरी सांगते म्हणजे एक बाबा तुमच्यासाठी ते गुरुवर म्हणजे ती श्रद्धा निष्ठा असते एक तारीख सांगितली त्या दिवशी सगळं व्यवसाय सोडून द्यायचा हे कसं जमणार ना आम्हाला. त्यांनी बरेच 4-6 महिने आधी सांगितलं होतं. तुमची पहिली ओळख स्वामी महाराजांसोबत कशी होती म्हणजे पहिली काही नाही. मी आळंदीला आलो होतो. एका धर्मशाळेत राहिलो. सकाळी इंद्रायणीला स्नानाला चाललो तर त्या आश्रमावरून चाललो तेव्हा तिथं भजन चाललं होतं. स्वामी महाराज बसले होते आणि जे त्यांना भजन म्हणून दाखवत होते त्यांचा आवाज खूप मधुर होता म्हणून त्याच्या आकर्षणाने मी तिथं गेलो बसलो. मग आम्ही त्यावेळेस वय काय असेल त्यावेळेला माझं वय असेल 21 असेल. आळंदीत तर मग ती ओळख झाली. त्यांचंही जन्मस्थान नगर जिल्ह्यातलंच होतं म्हणून मग कुठला काय विचारलं मग येत जा म्हटले. मग आता जाणं येणं चालू. बाबा स्वामी महाराजांनी तुम्हाला विचारलं. हा तुम्हाला असं जसं स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी आपण ऐकतो की बाबा रामकृष्ण परमहंसांसोबत त्यांचा विलक्षण अनुभव होता किंवा जे काही त्यांचं प्रेम होतं परमहंस रामकृष्णांचं विवेकानंदांवर तसं मग तुमचं असं सुरुवातीपासून तुम्हाला रामकृष्ण स्वामींवर एक आकर्षण होतं की तुम्ही परीक्षा घेतली जशी स्वामी विवेकानंदांनी घेतली? नाही परीक्षा वगैरे नाही. त्यांच्यावर श्रद्धा होती आणि खरं म्हणजे हे कसं झालं ते मलाही काही सांगता येणार नाही. जात राहिलो एवढंच खरं म्हणजे असं. आणि ते येत या म्हणायचे आणि मलाही जाण्याचं वाटायचं. पण ते कशासाठी तिथे त्यांच्याकडून काही वेदांत ऐकायचा किंवा आपल्याला काही त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करायचं असं काही नव्हतं. आळंदीला आलं म्हणजे त्यांचं दर्शन घ्यायचं किंवा त्यांनी सांगितलेले 2 गोष्टी काही साधना भजन सांगितलं तर थोडं करायचा प्रयत्न करायचा एवढंच. आणि मलाही काही आपल्याला काही उद्दिष्ट काय करायचं हे काय असं काही नव्हतं. फक्त इकडचं होते संस्कार म्हणतात साधू संत ओळख होते जायचं एवढंच बाकी काही नाही. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला असं मी बाबा ज्ञान शिकतो किंवा मी आता देवाला भेटायचंय असं मनात विचार असं काही फार काही नव्हतं. ते असं काही फक्त मला आवड होती ज्ञानेश्वरी आणि विशेषतः एकनाथ भागवताची. त्यामुळे दवाखान्यामध्ये वेळ मिळायचा नाही म्हणून आपण हे जर सोडलं तर आपल्याला हे ग्रंथ तर खूप चांगले आहेत पण आपल्याला वेळ मिळत नाही तर आळंदीला जायचं असं कोणत्या महात्म्याकडून शिकायचं वगैरे वेदांत हे पण नव्हतं लक्षात. आणि मला असं वाटायचं की आपल्याला हे सगळं कळतच आहे याला काही गुरु पाहिजे किंवा महात्म्याकडून ऐकलं पाहिजे असं काही नाही. ते मी त्यांना पण त्यांच्या पाठातून पण उठून येत होतो. म्हणजे मला सगळं कळतच आहे म्हटलं असं. ते म्हटले तुला काय माती कळतं का? मग का वाटलं की आपलं काहीतरी मोठे माणसं म्हणतात ते ऐकलं पाहिजे. नाही तर बाहेर पडताना काय देवाची भेट किंवा काय असं काही फक्त भागवत मिळेल ऐकायला आपल्या संतांच्या तीर्थाच्या ठिकाणी राहायचं असं फिरत राहायचं. इथून भंडारे डोंगरावर काही दिवस पैठणला पंढरपूरला असं एक विचार होता. फक्त मी इथं आल्यानंतर त्यांनी काही कुठं जाऊ दिलं नाही. 1 वर्षभर मी प्रयत्न केला नंतर मग त्यांच्या जवळच राहिलो. याला तर मग असं मोजमापच करायचं म्हटल्यावर मग मागच्या जन्माचं समजायचं का की आता आपल्या लगेच आल्या वैदिक परंपरेमध्ये हे पुनर्जन्माचं सिद्धांतच आहे. सगळ्यांना होत नाही. एखाद्याचा योग येतो याचा अर्थ हे पूर्वजन्मीचं मानलंच पाहिजे. आता बाहेरून ऐकताना म्हणजे जे काही आपण ऐकतो किंवा जे काही प्रवचन कीर्तन किंवा असं साधू महात्म्यांकडनं तर हे कधी कधी ना बाबा आमच्या सारख्याला अवघड जातं की भक्तीमधल्या आणि पुराणांमधल्या गोष्टी आणि हे वेदांतातले जे लक्षण आहेत की बाबा हिरण्यगर्भ आणि मग नंतर ते सगळं विलीन होऊन जातं ते थोडंफार संकल्पना फक्त ऐकलेल्या आहेत. मग हे कसं भक्ती आणि ज्ञानाची अशी सांगड कशी घालता येते? याच्यामध्ये काय आहे तसं भक्ती आणि ज्ञान यांचा समन्वय म्हणजे एकच आहे. संतांनी सांगितलं तेची भक्ती तेची ज्ञान एकला विठ्ठलची जाण. भक्ती आणि ज्ञान या नावामध्ये केवळ थोडा भेद सांगितला जातो तो एवढ्याच अर्थाने की भक्ती जी आहे तर त्या भक्तीमध्ये परमात्म्याचा विचार केला जातो म्हणजे तूचा विचार केला जातो. म्हणजे परमात्म्याशी भक्त संवाद करतो त्यावेळेला तो आपलं स्वतःचं सर्वस्व त्या परमात्म्यामध्ये लीन करतो. त्यामुळं त्याची जी शरणागती आहे त्या शरणागती किंवा त्याला प्रपत्ती म्हणतात. तर त्याचं पर्यवसान हे स्वतःचं अस्तित्व विसर्जन करून परमात्मा शिल्लक राहतो.
म्हणजे ज्याच्यामध्ये तू तू म्हणजे परमात्मा सर्व आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. असं ज्याच्यामध्ये परमात्मा सर्वस्व आहे, तो सर्व व्यापक आहे, सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे आणि जीव म्हणून कोणीच नाही. असं जेव्हा आपण त्याला पूर्ण शरणागती करतो तेव्हा त्याला भक्ती असं म्हणतात. आणि तत्वज्ञानाच्या प्रांतामध्ये ज्ञान कधी म्हणतात, ज्ञानामध्ये मी कोण आहे हा विचार महत्वाचा आहे. मग त्याच्यामध्ये मी कोण आहे सा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे हा विचार करताना त्यावेळेला मी म्हणजे हा देह, त्या देहाचे 3 प्रकार सांगितलेले किंवा 4 प्रकार सांगतात शास्त्रामध्ये. स्थूल देह जो दिसतो तो मी नाही, त्याच्यामध्ये असणारा सूक्ष्म देह सांगितलेला आहे किंवा त्याला लिंग शरीर असं म्हणतात, किंवा त्याला दुसरंही एक नाव आहे अतिवाहिक शरीर. तर हे जे शरीर आहे हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी या 17 तत्वाचं असतं. तर ते सूक्ष्म शरीरही मी नाही असं शास्त्राने किंवा वेदांत शास्त्राने ते चिंतन सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्या दोन्ही देहाचं मूळ कारण हे ते अज्ञान आहे. त्याला कारण, त्या अज्ञानाला कारण शरीर म्हणतात. तेव्हा ते कारण शरीरही मी नाही. म्हणजे मीचा शोध घ्यायचा ठरलं की नेमका मी म्हणजे कोण याचा विचार करताना शास्त्रामध्ये हे 3 शरीर मी नाही. त्याच्यानंतर काही शास्त्रकारांनी 4थं एक महाकारण शरीर सांगितलेलं आहे. मी त्याच्यामध्ये मी ब्रह्म आहे असा निश्चय झालेला असतो, परंतु मी ब्रह्म आहे याची जाणीव म्हणजे वृत्तीज्ञान त्याला म्हणतात, ते त्याच्या ठिकाणी असतं. तर असा जो पुरुष आहे तर त्याच्यामध्ये हे महाकारण शरीर सुद्धा अज्ञानामध्येच आहे. हे महाकारण शरीर सुद्धा आपण नाहीत. ह्या सर्वांच्या अतीत गेल्यानंतर ही सर्व शरीर जी आहेत ती कल्पित आहेत, मिथ्या आहेत आणि त्यांचं अधिष्ठान जे आहे तो परमात्मा आहे. आणि तो परमात्मा म्हणजे अगोदर जसं दुसरा आहे माझ्याहून भिन्न, तो माझ्याहून भिन्न नसून तो स्वतः मीच आहे असं जेव्हा विचार होतो तेव्हा त्या विचाराला ज्ञान असं म्हणतात. म्हणजे मीचा विचार जेव्हा आपण करतो ज्याच्यामध्ये तू राहतच नाही, कारण सगळेच्या सगळं बाधित होऊन केवळ आत्माच अवशिष्ट राहतो. म्हणजे ज्याच्यामध्ये केवळ मीचा विचार आहे, त्या मीचा विचार आहे त्याला म्हणतात ज्ञान. ज्याच्यामध्ये केवळ तूच तो सर्व आहे हा विचार असतो त्याला म्हणतात भक्ती. खरं तर असं आहे की ते म्हणतात की ज्ञान आणि भक्ती हे दोन्ही वेगळे नाही, ती एकच आहे. माऊली सांगतात तैसे क्रियेचे नाम किरणस आहे, परी अद्वैती भक्तीची आहे, हे अनुभवाची जोगे नो हे बोलायचे. ही गोष्ट बोलण्याची नाही, ही गोष्ट अनुभवण्याची आहे. पण खरं अद्वैत तत्वज्ञान झालं की त्याला भक्तीच घडत असते. आणि त्याचं उदाहरण माऊलीच आहे. माऊली अद्वैत तत्वज्ञानाचे इतके गंभीर स्वानुभूती संपन्न महापुरुष असताना ज्याच्यामध्ये मीच सर्वत्र आहे, परमात्मा म्हणून वेगळा नाही, तरी सुद्धा सामान्य लोकांना हा परमात्म्याचं जे ज्ञान आहे हा ज्ञान विचार अत्यंत गंभीर, सूक्ष्म आणि विशेष अधिकाऱ्यालाच होऊ शकतो. तेव्हा त्याला साधन असं आहे की ह्या ज्ञानाचं साधन जे भक्ती आहे, सगुण भक्ती. तर माऊली म्हणतात की माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधले. याचा अर्थ जर आपण ज्ञानी जरी असलो, ज्ञान संपन्न जरी असलो, तरी आपल्या ह्या वारकरी संप्रदायामध्ये देव त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, तरी देव तीर्थ भजन न सांडिती. देवतीर्थ किंवा भजन करत राहतात. त्याचं कारण काय आहे? देखी लागेल लोकाय यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजनः तयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. मोठे महापुरुष ज्याप्रमाणे वागतात त्याप्रमाणे मागचे लोक त्यांचं अनुसरण करतात. लोकांना त्यांचा असणारा बोध किंवा आत्मज्ञान हे काही लक्षात येत नाही, त्याची उंची लक्षात येत नाही. पण त्यांनी करत असणारे सद्भावपूर्वक, श्रद्धापूर्वक भक्ती, वारी, नामस्मरण, ध्यानधारणा, पूजा, हे जे सदाचार, सद्भावना, सद्विचार यांचं अनुसरण लोक करतात. म्हणून ते लोक सुद्धा ज्ञानीपुरुष जरी झाले तरी ते तीर्थाटन करणं, देवाचं भजन करणं हे करतात.
आणि ज्ञानोबरायांच्या अवतारामध्ये त्यांनी हे दाखवलेलं आहे. त्यामुळे ज्ञान आणि भक्ती हे दोन नावं आहेत, परंतु दोघांचा अर्थ एकच आहे आणि तो अर्थ आहे परमात्मा खऱ्या अर्थाने. म्हणजे सगळे मार्ग किंवा ज्ञान आणि भक्ती शेवटी मग समजा एक दुसरा एक भाग त्याच्यामध्ये असा आहे की हे जे काही लोकांना ज्ञानाला एक मोठा अधिकार सांगितलेला आहे आणि भक्तीला तो अधिकार नाही. भक्ती सगळ्यांसाठी, ज्याला भक्ती करावी वाटते तो भक्तीचा अधिकारी, पण ज्याला ज्ञान मिळावं वाटतं केवळ तो ज्ञानाचा अधिकारी होऊ शकत नाही. त्याच्याजवळ विवेक पाहिजे, म्हणजे त्याला नित्यानित्य विवेक म्हणतात, हा त्याच्या स्वबुद्धीच्या ठिकाणी पाहिजे. नंतर त्याला वैराग्य पाहिजे, तीव्रतम वैराग्य पाहिजे. याच्याशिवाय त्याला शम म्हणजे मनाचा निग्रह पाहिजे, दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह पाहिजे, वेदवचनावर किंवा गुरुवचनावर अत्यंत श्रद्धा पाहिजे. त्याला म्हणतात श्रद्धा किंवा विश्वास. नंतर त्याच्या ठिकाणी चित्ताची एकाग्रता पाहिजे, त्याला समाधान असं म्हणतात. आणि याला म्हणतात काय उपरम, म्हणजे त्यांनी सर्वसंग परित्याग केलेला असला पाहिजे. अशा उपरम आणि तितिक्षा, त्याच्या ठिकाणी सुख दुःख शीत उष्ण याचं सहन करण्यात, द्वंद्व सहन करण्याची शक्ती पाहिजे. आणि याशिवाय त्याच्या ठिकाणी मुमुक्षुत्व पाहिजे. म्हणजे मुमुक्षुत्व म्हणजे काही झालं तरी मला हा जन्म एकदा संपला की ह्या शरीराला एक मृत्यू येईल, परंतु येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिरापडे. माझा हा शेवटचा जन्म ठरावा, मला आईच्या गर्भात परत यावं लागू नये, यासाठी त्याला रात्रंदिवस तळमळ पाहिजे. की काही हे खंड येईल कर्म कासयाने कळेल वर्म म्हणून श्रम वाटत असे, असं त्याची स्थिती पाहिजे. तोच ज्ञानाचा अधिकारी होतो. म्हणून आपल्या ह्या सनातन वैदिक परंपरेमध्ये पहिल्यांदा क्रमयोग सांगितलेला आहे. मनुष्याने निष्काम कर्मयोगाचं आचरण करावं, म्हणजे त्याच्यामुळे त्याचं अंतःकरण शुद्ध होईल. त्याच्यानंतर त्याने निष्काम उपासना किंवा भक्ती करावी, म्हणजे त्याचा अंतःकरण जे आहे ते स्थिर होईल. आणि नंतर मग त्याला जे मी कोण आहे याचं जे अज्ञान आहे त्या अज्ञान निवृत्तीसाठी त्याने पुढे जाऊन अंतरंग साधनं सांगितली की ह्या वेदांताचं श्रवण करावं, वेदांताचं मनन करावं, त्याचं निधिध्यासन करावं आणि मग त्याला आत्मसाक्षात्कार होईल. पण हे अधिकारी फार थोडे आहेत, म्हणून आपल्या वेदाने ह्या कांडत्रय सांगितलेले आहे. एक कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांड. परंतु उपासनेचा अधिकारी सर्वजण आहेत. आता कर्माचा अधिकारी शास्त्राने सांगेल त्याचप्रमाणे त्याला वर्ण आश्रम व्यवस्था वगैरे सांगितलेले आहे. पण भक्ती मात्र भक्तीच्या अधिकारी यारे यारे लहान थोर याती बोलते नारी नर असं. आणि तत्वज्ञानाचा अधिकारी हे विरळ आहे आणि त्या अधिकाऱ्यालाच ज्ञान होतं. जर त्याला अधिकार नसेल तर त्याला ज्ञान होत नाही. पण भक्तीचं फल असं आहे की भक्तीच्या उदरी जन्मले ज्ञान. भक्ती करता करता त्याला ज्ञान पण परमात्मा देतो. त्याने असं लिहिलं, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु, पढिये देव भाव पुरवी वासना आणि तिथे आपण पाशी न्यावे. म्हणून हे 3 भाग आहेत आपल्या जीवनामध्ये. ह्या संप्रदायामध्ये ही 3 कांड गीतेमध्ये सांगितली ज्ञानेश्वर महाराजांनी. कांडत्रय निरूपिणी श्रुतीचं हे कोडीसवानी, गीता पद्य रत्नाची लेणी लिहिली आहे. म्हणजे 3 कांड आहेत असं सांगितलेलं आहे. म्हणजे आता हे सगळं ऐकल्यावर तर असं वाटतं की मग इतका फेरा का घ्यायचा, इतका फेरा का घ्यायचा. पण असं आहे की आपल्या खिशात जर 100 रुपये असतील तर आपण 100 रुपयाची जी वस्तू असेल तेवढीच घेऊ शकतो, अधिक घेऊ शकत नाही. त्यामुळे जरी इच्छा जरी असली त्याला मुमुक्षुत्व म्हणतात. परंतु ती एकच तुमच्याजवळ मुमुक्षुत्व आहे, मोक्षाची इच्छा आहे, बाकीचा अधिकार नसेल तर मिळत नाही. भक्ती तुम्ही करू शकता आणि भक्तीने हा अधिकार वाढवू शकतो. भक्तीने हे सगळं मिळणार, गॅरंटी आहे असं त्यांनी. भक्तीच्या उदरी जन्मले ज्ञान, भक्तीच्या उदरातूनच ज्ञानाचा जन्म होतो. त्यामुळं भक्ती आणि भक्ती हा कर्म आणि ज्ञान यांना जोडणारा एक प्रकारचा पूल आहे. म्हणजे भक्ती केली की आपली ती कर्मालाही पोषक आहे आणि ज्ञानालाही प्राप्त करून देणारी आहे. म्हणजे कर्म करत असतात. आणि त्याच्यात पण आहे की कालानुरूप काही साधनांचं महत्व असतं. योगाचं साधन आजच्या कलियुगामध्ये होणं अशक्य आहे. कर्मकांडाचं आचरण होणं अवघड आहे. तत्वज्ञान मिळवणंही अवघड आहे. म्हणून ह्या योग हा अत्यंत सूक्ष्म अशा स्वरूपाचा आहे
आणि तत्वज्ञान हे दुस्तर आहे, त्याच्यातून जाणं फार कठीण आहे. म्हणून मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, गेला राज्य भारत आले आहे. सोपं जे साधन आहे, सोपे वर्म आम्हा सांगितले संती. जे सोपं वर्म सांगितलेलं आहे की तुम्ही एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि काही काम नाही आता. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भारत आले ऐसा. हा भक्तीचा मार्ग आहे, हा राजमार्ग आहे असं सांगितलेलं आहे. बरोबर. मग आता हे तर म्हणजे असं आहे की एका तुम्ही उत्तरात ह्या एवढ्या ह्याच्यात सगळं उत्तरच येऊन गेलं बाबा. जर भक्ती केली तर मग हा पूर्ण बाकीच्या गोष्टी तिथे राहतात. मग आम्ही समजा आता जे मी बघतो की मोठ्या मोठ्या चर्चा, मोठे मोठे युट्यूब चॅनल आहेत, 1-1 तासाचे पॉडकास्ट असतात की ज्याच्यामध्ये सगळं वेदांत आणि ह्या ज्ञानाच्या गोष्टी, फिलॉसॉफी ज्याला ते म्हणतात साधारण भाषेत, तर फिलॉसॉफीच्या चर्चा केल्या जातात. पण ह्या फिलॉसॉफी म्हणजे ते की बाबा हे वेदांमध्ये लिहिलंय म्हटल्यावर हे प्युअर आहे. पण मग तुम्ही आता त्याला एवढ्या कंडिशन दिल्यात की म्हणजे कितीही, फॉर एक्झाम्पल एक उदाहरण की एखादा व्यक्ती त्याला वेदांमधलं पूर्ण ज्ञान आहे, त्याच्याकडनं एक चूक होत नाही ना लॉजिक मध्ये, म्हणजे तर्क नाही होते काही नाही. पण जर त्याच्यामध्ये जे तितिक्षा वगैरे जे तुम्ही बाकीच्या कंडिशन्स त्याला सांगितल्या तर मग त्याचा काही उपयोग, त्याला काय उपयोग होणार? काहीच नाही, काहीच उपयोग होत नाही. त्याला काहीच, त्याचं जे फल आहे मोक्ष हे फल होणार नाही. त्यांनी त्याचं अध्ययन केलं, त्याचं पुण्य त्याला प्राप्त होईल. काही लोकांना त्याच्यापासून ज्ञान पण होईल. ज्ञान म्हणजे त्यांना अनुभूतीचं ज्ञान होणार नाही, यालाच अनुभव नाही तर त्याला त्यांच्यामध्ये तो कसा संक्रमित करणार. पण त्यांना शब्द ज्ञान वगैरे द्यायला त्याचं उपयोगिता होते. त्याला शास्त्राचं तो चिंतन करतो आणि तो प्रचार प्रसार करतो, याचं त्याला थोडं अदृष्ट पण निर्माण होतं. त्याला अदृष्ट पण म्हणजे पुण्य निर्माण होतं, पुण्य निर्माण होतं. कदाचित ह्या जन्मात नाही पुढच्या जन्मात त्याला त्याचं फल म्हणून त्याला पुढं शास्त्रामध्ये सांगितलं की त्याला पण ज्ञान होईल आणि तो पण मुक्त होईल. पण हे साधन ते निष्ठा ठेवून करीत राहिला, त्याला फक्त अधिकार कमी पडल्यामुळे झालं नाही. पुढच्या जन्मामध्ये त्याला ते होईल. कधी कधी त्यांनी जर खूप प्रयत्न पराकाष्ठेचा केला असेल आणि त्याचं काही थोडंसंच कमी पडलं असेल, विवेक वैराग्य, तर ते त्याला आईच्या गर्भात पण ज्ञान होतं, बालपणात पण होतं, किंवा कधी त्याला 1-2 जन्म जास्त पडतात पण त्याला होतं ते ज्ञान. असं म्हणतात की बाबा गुरु तुम्हाला शोधतात, नेमकं काय असतं? गुरु कसे मिळू शकतात? समजा आता आमची गोष्ट, तर गुरु मिळाले की ईश्वराच्या कृपेने गुरूंची भेट होते. असं माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, असं तुकाराम महाराज म्हणतात. आपण आपल्या जीवनामध्ये योग्य प्रकारचं श्री गुरु आपल्याला तेव्हा मिळतात की जेव्हा आपण जीवनामध्ये परमात्म्याची खूप सेवा करतो. म्हणजे आपले शरीर, मन, वाणी यांनी ह्या जगाचा निर्माता जो परमात्मा आहे, तर त्या परमात्म्याची काया, वाचा आणि मनाने आपण सेवा करतो. मनाने कायम त्याचे संकल्प करतो, बुद्धीनं त्याच्या प्राप्तीचाच निश्चय करतो, वाणीनं त्याचं नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन, स्वरूप संकीर्तन असं आपण करत राहतो. तेव्हा ते पुण्याचा उदय होण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा परमात्म्यालाच आवडत नाही की माझ्या भक्तांनी अल्पज्ञ राहावं, त्याला माझ्या स्वरूपापासून कायम भिन्नच राहावं, यापेक्षा मी त्याला माझ्या स्वरूपात मिळवून घेणं हे महत्त्वाचं आहे असं भगवंतालाच वाटतं. तेव्हा त्याच्या जीवनात ईश्वर साक्षात त्याचा उद्धार करू शकत नाही. मग तो आपणची देव होय गुरु, देवच गुरुरूपाने त्याला हे देतो. किंवा त्या असं पण गीतेमध्ये सांगितलेलं आहे की तो स्वतः त्याच्या हृदयात स्फुरद्रूप होऊन मरणाच्या क्षणापर्यंत, पूर्वीच्या क्षणापर्यंत त्याला ज्ञान देऊन मुक्तच करतो. कारण भगवंताने तर सांगितलं की जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एक. शरण येण्याला मीच एक आहे. म्हणजे जर गुरुची श्रीगुरूंच्या प्राप्तीसाठी एक गोष्ट सांगितलेली आहे की जर कर्म आपल्याला जे वाट्याला आलेले आहे, जे कर्म आपल्याला वाट्याला आलेले ते कर्म जर आपण बिनचूक केलं, म्हणजे ते कर्म कर्तृत्वाचा अभिमान सोडून केलं, फलाची इच्छा सोडून केलं, ईश्वराला समर्पण केलं, तर त्या कर्माचं असं महात्म्य आहे की आईशी कर्मे साम्य दशा, जेथ होय विरेशा, तेथ श्रीगुरु आपैसा भेटेची. का श्रीगुरु त्याला साधू तया भेट देती अवचिता, त्याला भगवान आपोआप गुरुरूपाने त्याच्या जीवनात येतात. परंतु अगोदर कर्म किंवा उपासना ही चांगली घडली पाहिजे.
कर्म करावं लागणार किंवा त्याकरता आपल्याला मेहनत घ्यावी लागणार की जेणेकरून आपण परमात्म्याला इच्छा होईल की याला आता गुरु मिळावा आणि मग त्या योगी आपला मोक्ष प्रदान होईल. पण मग हेच आता मी जे बोलतोय ना की आमच्याकडनं होईलच कसं, कारण की गुरुकृपाच नाहीये. आम्ही प्रयत्न जरी केलं, एका ठिकाणी मी लिहिलेलं वाचलं की जब तक आपको गुरु की कृपा नहीं होती या गुरु प्राप्ति नहीं होती, आप कितना भी ग्रंथ पढ़िए वो आपको उसका फल नहीं मिलेगा. मग नेमकं हे असं कसं होणार आहे? असं सिद्धांतच ह्या गुरुकृपेशिवाय ह्याच्यामधलं फल पूर्णपणे प्राप्त होत नाही. पण गुरुकृपेसाठी आता सांगितल्याप्रमाणे मुळात काय आहे की यासाठी 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत की ईश्वर आणि गुरु ह्यांची सेवा घडली पाहिजे. तर ती ईश्वर आणि गुरु हे 2 आहेत असं नको, अशी आपली श्रद्धा असता कामा नये. यथा त्यांनी लिहिले काय, यथा देवे तथा गुरु. जोपर्यंत आता रामकृष्ण परमहंस देवाने सांगितलेले जोपर्यंत आपल्याला गुरु जीवनात आले नाहीत तोपर्यंत शास्त्राने ईश्वर सांगितलेला आहे ना, आणि तो ईश्वर सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, अविनाशी अशा स्वरूपाचा आहे. तो भक्तवत्सल आहे, करुणाकर आहे, जीवांचं कल्याणाची कामना करणार आहे आणि सर्व समर्थ पण आहे. त्याच्याजवळ सर्व गुण आणि अनंत गुणांचा तो निधान आहे. मग ते परमात्मा, शास्त्राने तो परमात्मा वर्णन केलेला आहे. मग त्या परमात्म्याची सेवा करावी म्हणजे त्याचं नामस्मरण करणं, ध्यान करणं, धारणा करणं, ही सेवा आपण करावी. म्हणजे ते सेवेने त्याला गुरु जीवनामध्ये प्राप्त होतात. ही एक गोष्ट आहे. पण ती करताना ईश्वर सेवा आणि गुरु सेवा ह्या दोन्ही जीवनामध्ये करायच्याच असतात. परंतु गुरु कोणाला प्राप्त होईल आणि अमक्या कारणाने प्राप्त होईल असं काही सांगता येत नाही. हे योगायोग आहे. परीसला लोखंड लागल्यावर त्याचं सोनं होतं, परंतु त्या लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हायचा कधी काय हे काही सांगता येत नाही. ते तसा हा योगायोगची गोष्ट आहे. पण आपण एवढं करू शकतो की जरी आपल्याला बरं त्या गुरु योग्य असतील, ते आपल्या सहवासातही राहत असतील, तरी आपल्याला त्यांच्यावर गुरुत्व बुद्धी व्हायला पाहिजे ना. ती होण्याला सुद्धा जास्त गुरु भेटायला पुण्य लागतं, त्याच्यावर श्रद्धा व्हायला अधिक पुण्य लागतं. त्याच्यापेक्षा अधिक त्यांचं श्रवण व्हायला त्याच्यापेक्षा जास्त अधिक पुण्य लागतं. श्रवण केल्यानंतर तसं आपलं आचरण होण्याला अधिक पुण्य लागतं. आणि ते किती लागतं हे मोजून सांगता येत नाही. त्याला फलबल कल्पनीय म्हणतात. म्हणजे आपल्याला जेव्हा जीवनात आपली श्रद्धा झाली, हे गुरु माझ्या जीवनात आले, त्यावेळेला समजायचं की आपल्या अनंत जन्मातली आपली ईश्वर सेवा आहे ती पूर्ण झाली. आता जे गुरु भेटले बाबा इथंच आपलं मोक्ष प्राप्त. त्याच्यामध्ये गुरु ज्या अर्थी आपल्याला प्राप्त झाले त्या अर्थी गुरु कृपा आपल्यावर आता होईल. आणि काही झालं तरी आपण आता हे गुरु सेवा सोडायची नाही अशा प्रकारे. पण हे बोध कित्येक वर्ष राहून त्यांच्याविषयीच्या चुका लक्षात येतात. तेच सामान्य मनुष्य आहे असं वाटतं, किंवा आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त ज्ञान आहे असं पण वाटतं. अशा अनेक प्रकारचे प्रतिबंध येत राहतात. पण हे प्रतिबंध निवृत्त तेव्हाच होतात जेव्हा ईश्वराची पूर्ण कृपा होते. आणि गुरु त्यावेळेला आपला अंगीकार त्यांनी केला पाहिजे. पुन्हा अंगीकार करून नुसतं केला, सेवा केली, परंतु त्याने आपल्याला वेदांत तत्वज्ञान सांगितलं पाहिजे. त्यासाठी ते श्रीगुरु श्रोत्रिय पाहिजेत. श्रोत्रिय म्हणजे शास्त्राचं खूप ज्ञान पाहिजे. नुसतं शास्त्राचं ज्ञान असेल आणि त्यांना स्वतःला ब्रह्मानुभूती किंवा ब्रह्म साक्षात्कार नसेल तर अशाही गुरूंचा जीवनात उपयोग होत नाही. आणि नुसते श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, पण शंका विचारली की आज नाही उद्या ये, ही काय विचारण्याची वेळ आहे का, असं जर म्हणत असतील तर ते उदार नाही, ते उदार पण असले पाहिजे. म्हणून या ठिकाणी सांगितलं की गुरु जीवनात जेव्हा येतील त्यापुढे त्या मनुष्याची कशी धारणा असली पाहिजे याविषयी स्वामी विवेकानंद आपलं रामकृष्ण परमहंस देवांनी असं सांगितलेलं आहे की या ठिकाणी यथा देवे तथा गुरु. जितके आपले ह्या यस्य देवे पराभक्ती, ज्याची ईश्वरावर परम भक्ती आहे. ईश्वर काय कुठं पाहायला मिळालं नाही, इंद्रियाला दिसत नाही, पण शास्त्र सांगतं ना, त्या अर्थी आपण त्याला पूर्णपणे समर्पित होतो ईश्वर भक्तीला. तर यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु. जशी आपल्या देवावर असते ना, तसं ज्यावेळेला संत आपल्या जीवनात येतात आणि त्यांच्याविषयी गुरुत्व बुद्धी होते, तर त्यावेळेला ते गुरु म्हणजे साक्षात ईश्वरच आहेत. ईश्वर आणि गुरु यांच्यामध्ये भेद जोपर्यंत वाटतो ना, तोपर्यंत त्या पुरुषाला गुरुकृपा होत नाही. म्हणून गुरु आणि ईश्वर हे दोन्ही
एकच आहे. आणि तस्य ते कथित आहे अर्थ. आणि त्याला जर गुरुनी काही सांगितला उपदेश तर तो उपदेश फलीभूत होतो, त्यांना अनुभवाला येतो. पण जर त्याची एवढी श्रद्धा नसेल तर होत नाही. त्याच्याविषयी त्यांनी उदाहरण दिलंय. कधी कधी काय होतं, आपण ईश्वर भक्ती करतो आणि जीवनामध्ये गुरुभक्ती पण करतो, परंतु अशा वेळेला मग गुरुची भक्ती करायची का ईश्वराची भक्ती करायची असं वाटतं. मनुष्याला वाटतं की हे गुरु तर मानव आहे, यांची सेवा करावी का अमानवी असणारं जे परमात्मा तत्व आहे, ईश्वर तत्व, त्याची सेवा करायची. तर त्यांनी सांगितलं की जितकी देवाची श्रद्धा आहे तेवढीच गुरुची सेवा केली पाहिजे. आणि गुरुची सेवा जेव्हा आपल्याला मिळते जीवनात, त्यावेळेला ती गुरु हेच ईश्वर असल्यामुळं ईश्वराची वेगळी भक्ती करण्याची गरज नाही. आणि गुरु जेव्हा देह ठेवतात तर त्यावेळेला ते गुरु शरीराने जरी गेले तरी ते शरीर कुठं जातं, ईश्वर स्वरूपात. म्हणून आपण जेव्हापर्यंत गुरु आहे तोपर्यंत गुरु सेवानेच आपण कृतार्थ व्हायचं. आणि ज्या वेळेला गुरु जातात तेव्हा ते ईश्वराची सेवा आपण करायची. पण कोणती दोन्ही एकच आहेत. आणि असा जो पुरुष आहे त्यालाच गुरुने केलेला उपदेश कळतो. कधी कधी गुरुचा एखादा विषय राहण्याचा राहिला असला किंवा त्यांचा देह पडला तरी नंतर ते त्याला कृपा करू शकतात. कारण त्यांनी लिहिलं अकथित अर्थ. गुरुनी काही सांगायचं विसरलं असलं ना तर त्यांच्या जीवनात दुसरा एखादा महापुरुष येतो आणि तो गुरुनी प्रेरित असतो आणि तो त्याची पूर्तता करून घेतो. जोवर गुरु नाही मिळत तोवर काय करत राहायचं? जो तोपर्यंत आस्वल जसं गुरु गुरु करताना तसं आपल्याला जन्मात कधी काही तो स्वामी भेटेल, काही बिरडे फिटेल, युगा काही बिरडे फिटेल. म्हणजे आमच्यावर आलेलं हे जे आम्हाला अज्ञान आमच्याजवळ आलेलं आहे, हे अज्ञान आमच्या जीवनातून कधी निघून जाईल आणि हा निवृत्त करणारा साधू मला माझ्या जीवनात कधी भेटेल. आणि हे करत असताना त्याला एक युग, एक क्षण एक युगासारखा वाटतो. अशी तळमळ ज्यावेळेला होते ना तर त्याला जीवनात गुरु भेटल्याशिवाय राहत नाही. पण रात्रंदिवस गुरु भेटावे असं त्याची तळमळ असली पाहिजे. आणि त्यावेळेला गुरु तया भेट देते अवचित आहो. त्याने असलेले गुरु त्याला शोधत येतात. त्याला गुरु शोधायला जावं लागत नाही. जसं आयशी कर्मे साम्यदशा सांगितलं ना मग, आयशी कर्मे साम्यदशा जेथ होय विरेशा ते तो सद्गुरू आपैसा भेटायची का, आपोआप त्याला भेटतो जीवनात. आम्हाला ज्यावेळेस 2-4 दिवस जरा सात्विक अन्न खाल्लं, झोप वेळेवर झाली किंवा गुरुची इच्छा होते, नंतर मग पुन्हा बिघडलं विसरून जात. त्याच्यासाठी आपल्या हे वारकरी संप्रदायामध्ये आहार विहाराचं नियम सांगितलेले की त्याच्यामध्ये आहार हा सात्विक घ्यावा, राजस तामस घेऊ नये, संगती सुद्धा राजस तामस करू नये. नंतर आपण जे बोलतो ते सुद्धा राजस तामस बोलू नये, सात्विक बोलणं करावं. शरीर मन वाणी यांच्याद्वारा आहार किंवा संगती किंवा आपण जिकडं फिरतो तिथं विहार करतो, संचरण करतो, ते सगळं राजसी वातावरणात तामसी वातावरणात हे होत नाही. ते सात्विक माणूस असला आणि जर तो सात्विक आहे म्हणून थोडी संगती करायला गेला रजोगुणी तमोगुणी लोकांची तर त्याच्यातून आपल्याला हानी झाल्याशिवाय राहत नाही. स्वामी महाराज सांगायचे की मिरच्याच्या बाजारात गेला किती निरोगी माणूस असला तरी त्याला ठसका येणार, तसं रजोगुणी तमोगुणांच्या संगतीमध्ये हे नाही होणार. मग जे लोक आता क्रिकेटर आहे, सिनेमामध्ये असतात किंवा आम्ही कला क्षेत्रातली लोक असतात, आमचं कामच रजोगुणी किंवा तमोगुणीच असतं. रजोगुणी म्हणू शकतो, तमोगुणी कधी कधी येतात तशी लोक. ते जाणून केलं पाहिजे. तेवढ्या कलेपुरतं आपण थोडा समजा आपलं काम करून घेण्यासाठी आपण रागावलेलो आहे किंवा आपण रात्रंदिवस करतो, पण आपलं मन जे आहे हे मन सत्वगुणाचा जो सात्विक जे साधू आहे किंवा सत्वगुणाची मूर्तिमंत सत्वगुण म्हणजे भगवंताचा विग्रह किंवा भगवंताच्या लीला आहेत, तर तेच मुख्य आपल्या जीवनाचं ठरवून केलं पाहिजे. हे एक उदरभरणाचं साधन आहे म्हणून आपण तेवढं तात्पुरतं करतो. पण मुख्य साधन तर आपलं परमात्मा. कारण आपल्या परमात्म्याला दुसरं काही लागत नाही. तुम्ही काय व्यवसाय करताय, आता सज्जन कसं आहे मांस विकतात, तर परमात्म्याला मान्य आहे कारण त्याचा तो व्यवसाय आहे, उदरभरणाचं साधन आहे. गोरा कुंभार त्या ठिकाणी मडकी घालतातच आहे, याच्यामध्ये नरहरी सोनार आपलं दागिने तयार करण्याचं कार्य करतात. हे करून सगळे परमात्मा साक्षात्काराला झाले की नाही. ते जर म्हटले असते किंवा हे रजोगुणात आहे, रजोगुणात नाही आहे, त्यात तिथं गुणाचा विचार असं नाही. तुम्हाला ज्या रीतीनं तुम्हाला काम वाटायला आलेले आहे, स्वे स्वे कर्मण्यभिरता संसिद्धिं लभते नरः, स्वकर्म निरतः
सिद्धिम यथा विंदती तच्छृणु. या ठिकाणी आपल्या वाटेला आलेलं कर्म ही ईश्वर सेवाच आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात, मग ती पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. हे तुम्हाला वाटतं की हे कर्मात आपण बांधलं गेलेलं आहे किंवा आपण हे कर्म करतो म्हणजे समजा तुम्हाला रात्रंदिवस धावपळ करावी लागते का तुम्हाला वाटेला आलेलं कर्म करताना. पण ही जर ईश्वर सेवा आहे असं समजलं तर ईश्वर त्याच्यावर पूर्णपणे अनुग्रह करतो. म्हणून कर्म ही परमात्म्याच्या चरणी समर्पण केलेली फुलं आहेत असं समजून ते कर्म केलं तर त्याला वैराग्य निर्माण होतं. त्यावेळेला रजोगुण तमगुण हा विचार नाही करायचा कारण त्याच्यामध्ये आपल्या जिथं जन्माला आलो ना, ब्राह्मण म्हणलं की त्याला शरीर मुळात सत्वगुणाचं दिलेलं आहे, क्षत्रिय म्हणलं की त्याला रजोगुणाचं आणि सत्वगुणाचं दिलेलं आहे, वैश्य म्हटलं की त्याला तमगुणाचं आणि रजोगुणाचं दिलेलं आहे, आणि शूद्र असलं तर त्याला नुसती सेवाच करायची त्याला तमगुणाचं शरीर दिलेलं आहे. ही ती ईश्वरानेच योजना केलेली. पण तो जेव्हा ते कर्म चांगल्या प्रकाराने करतो त्यावेळेला तो नुसता रजोगुणातला मनुष्य सत्वगुणात नाही जात. सत्वगुण रजोगुण आणि तिन्ही गुणांच्या अतीत होऊन तो परमात्म्याच्या स्वरूपात एकीभूत होतो. तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या लिंगाचा आहे, कोणत्या वयाचा आहे याचा विचार करण्याची गरज नाही. याच्यामध्ये समजा मी एक गोष्ट एका ठिकाणी वाचलेली असंच पुस्तकात की बाबा तुम्हाला सत्संगती ह्या गोष्टीतनं वाचवू शकते, पण ब्रह्मसूत्रातल्या मनुष्यत्व मोक्षत्व सत्पुरुष तेवढं विवेक श्लोक आहे. जीवनात 3 गोष्टी दुर्लभ आहेत. त्या आहेत मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. जीवनामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. एक मनुष्य जन्म दुर्लभ आहे. मनुष्य जन्म मिळाला तरी सुद्धा त्याला मुमुक्षुत्व मी मुक्त व्हावं हे वाटणं हे त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे. आणि ते जरी वाटलं तर महापुरुषाचा आश्रय मिळणं, महापुरुषांनी आपण त्यांच्यावर श्रद्धा होणं, त्यांना शरणागत होणं आणि त्यांनी त्याचा अंगीकार करून तू माझा आहेस, तू चिंता करू नकोस, तुझा उद्धार होईल असं सांगणं, आश्वासित करणं याला अधिक पुण्य लागतं. बाबा मग महापुरुष आणि स्थितप्रज्ञ ह्या दोन्ही गोष्टी एकच एकच. ज्ञानी भक्त, ज्ञानी, आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी, स्थितप्रज्ञ या सर्वांचा अर्थ महामानव, महापुरुष सगळ्या शब्दांचा अर्थ एकच. अच्छा, मग जसं स्थितप्रज्ञ हे गुणवाचक वाटलं मला, मग त्याचं हे ओळखावं कसं? किंवा तुम्ही आता जी लोक आम्ही आहोत युट्यूबवर बघतो, मग भरपूर एक माणूस आला, मग तो स्थितप्रज्ञ आहे की नाही हे ओळखायचं कसं? आता स्थितप्रज्ञाच्या शास्त्रामध्ये आता चांगलं लक्षात घ्या, याचं खरं उत्तर सांगतो त्याचं जे नाथ महाराजांनी भागवतामध्ये दिलेले. तर त्याच्यामध्ये असं आहे की शास्त्रामध्ये खूप लक्षणं दिलेली आहे. तर एवढी जर लक्षणं जर म्हणलं ना तर एखाद्या पुरुषाच्या ठिकाणी कुठे दिसतात, कुठं दिसून येत नाही. मग जर एक वर्षाच्या ठिकाणी एखादं नाही दिसलं म्हणजे तो स्थितप्रज्ञ नाही आपण म्हणणार, आणि सगळी लक्षणं दिसली तरच त्याला स्थितप्रज्ञ म्हणणार. आणि मग आपण ही त्याची परीक्षा करायला गेलो, समजा हा स्थितप्रज्ञ आहे की नाही, आणि हा स्थितप्रज्ञ असला तर आपण त्याला शरणागत होऊ, आणि जर नसला तर आपण लवकरच याचा त्याग करू, दुसरा स्थितप्रज्ञ शोधू आहे की नाही, असं आपल्याला वाटणं साहजिक आहे. पण याविषयी शास्त्रीय विचार नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे की शास्त्रामध्ये जी वर्णन केली ही लक्षणांची ही तो स्थितप्रज्ञ आपण ओळखावा आणि त्याची परीक्षा करण्यासाठी जावं. वास्तविक हरकत नाही, कारण शास्त्राने सांगितलेली आहेत. परंतु शास्त्राने जी लक्षणं सांगितली ती लक्षणाची सगळा गोळाबेरीज जर आपण केली आणि हा साधू आहे की नाही असं पाहायला गेलो तर साधू आपल्याला कधीच ओळखणार नाही. त्याच्यासाठी नाथ महाराजांनी अशी स्पष्ट एक ओवी लिहिली, मी आज सांगितलेल्या लक्षणाची पोथी घेऊन हिंदीनला त्रिजगती मुक्ताची आत्मस्थिती कवनाप्रती लक्षणा. मुक्त कळणार नाही, कारण मुक्त काय आपली जाहिरात करत नसतो, तो आपल्या स्वरूप महिमेत असतो. उलट तो ते काय करत असतो की जगे आवडण्याची करावी, संबंधी सोय न धरावी, त्याला एकट्याला आपला आनंद भोगत असतो. उलट लोकांनी स्तुती करू नये, लोकांच्यात येऊ नये, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणू नये. तो चातुर्य लपवी, आपलं चातुर्य लपून ठेवतो. महत्व हरवी, आपलं महत्व लोकांच्यात प्रगट होऊ देत नाही. आणि पिसेपण मिरवी आवडीने,
आपण वेडा असल्यासारखा तो राहू शकतो. एखाद्या उन्मत्त पुरुषाप्रमाणे किंवा व्यसनी पुरुषाप्रमाणे, त्याला काय म्हणतो आपण, मदोन्मत्त पुरुषाप्रमाणे, लहान बालाप्रमाणे राहत असतो. त्यामुळे नामवर समजणार नाही. मग शास्त्राने एवढी लक्षणं सांगितली तरी कशाला, असा प्रश्न येतो. तर त्यांनी सांगितलं की ही तुम्हाला तसा पुरुष पाहिजे ना, तर त्या पुरुषाची जी लक्षणं म्हणजे त्याच्या ठिकाणी सहजच असतात. ज्ञान झालं म्हणजे त्याच्या ठिकाणी लक्षणं, आद्वेष्टा, कोणाचा द्वेष करू नये, सगळ्यांच्याशी मैत्री भावाने राहावं, अंतःकरणात करुणा असावी, हे जी लक्षणं त्याची वर्णन केलेली आहे ज्ञानी पुरुषाची. तर ही लक्षणं त्याच्या ठिकाणी जी आहेत, ही लक्षणं त्याच्या ठिकाणी सहज आलेली असतात. आत्मज्ञानाचं ते वैभव आहे की आत्मज्ञान झालं की लक्षणं त्याच्या ठिकाणी येतात. निर्माण मोहा, त्याला कोणाच्या विषयी मान अपमानामध्ये तो समान राहू शकतो, सुखदुःखात समान राहू शकतो, ही स्थिती आहे. मग ही लक्षणं लिहिली तर ती ओळखण्यासाठी नाही, तर ती कशासाठी लिहिली की तुम्हाला त्या लक्षणांची तुमच्या अंगावर घ्या. तुम्ही दुसऱ्या, आता तुम्हाला हे करताना प्रयत्न करावे लागतील, पण साधूंची जी लक्षणं असतात ती आपली साधनं असतात. सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी भवन्ति. सिद्धाची जी लक्षणं असतात ती साधकाची साधनं असतात. म्हणून आपण ती लक्षणं अंगावर घ्यायची, याच्यासाठी ती सांगितलेली आहे, दुसऱ्यासाठी नाही. त्यासाठी आता इथं जास्त ग्राम्य भाषेत आहे, पण थोडक्यात सांगतो की ते स्वामी महाराजांच्याकडं ते एक ओट्यावर त्यांच्या मित्राबरोबर बसले होते आणि ते सुया बिबी विकणारे ते स्त्रिया नसतात का वर डोक्यावर घेऊन विकतात, तर ते स्त्रिया एक बाई आली, ते ओट्यावर बसले होते, त्यांचा एक मित्र होता आणि ते म्हणे की सुया घ्या, बिबी घ्या, पण आता हे काय घेणार पुरुष माणसं, म्हणून ते बसलं. तिनं नंतर जवळ आली आणि तिने एक कांडी काढली आणि ती कांडी ही घ्या म्हणे, 1 रुपयाला ही कांडी आहे. तर ते म्हणले का ही कांडी कशासाठी, आम्हाला काय करायचं त्याचं. तिने म्हटलं ही वशीकरण करणारी कांडी. म्हणजे जर आपण एखाद्याला स्पर्श केला त्या कांडीचा, तुम्हाला म्हटलं की तुम्ही बसा का बसणार, उठणार, असा याचा प्रभाव आहे, म्हणजे याला वशीकरण कांडी आहे म्हणून. मग त्यांनी घेतली ती हातात आणि घेतली आणि पुन्हा ते गप्पा मारायला लागले. तेव्हा त्या बाईने विचारलं, ते कांडी द्या परत म्हणे, नाहीतर 1 रुपया द्या. तर ते म्हणे थांब थोडं म्हणे, आणि त्यांनी ती कांडी तिलाच लावायला लागले. तर ती म्हणे मेला मलाच कांडी लावतो म्हणे. तसं ही शास्त्राने जी लक्षणं सांगितलेली आहे ती दुसऱ्याला कांडी लावण्यासाठी नाही का, हा साधू आहे का काय, हे आपल्यासाठी, असं नाथ महाराजांनी लिहिलं. म्हणजे ती लक्षणं आपण अंगीकारली की जो समोर येईल तो साधूच. तर आपण जेव्हा आपल्या अंगावर घेतो त्या दृष्टीने सगळेच साधू होतात, पण आपल्याला सुरुवातीला त्याच्यात श्रम होतात, कारण ती आपली साधन आहे आणि ती प्रयत्नपूर्वक करत असतो. आणि साधूच्या ठिकाणी ती सहज असतात. म्हणून साधकांनी काय करायचं, प्रयत्नपूर्वक ती साधनं घ्यावीत. म्हणून त्यांनी द्वेष करू नये, लोभ ठेवू नये, काम नसावा, क्रोध नसावा, ईश्वर भक्ती असावी, वैराग्य असावं, ही एक अंतःकरणात घ्यायची. आता बाबा, मग हे जे आमचं तरुण वय आहे समजा, तर आमच्या वयामध्ये एक वेळ होता की ज्यावेळेस आम्हाला काम बेकार काय तो माहिती नव्हता. क्रोध तर मग ठीक आहे बाबा, लहानपणी असलं, कोणाला चिडचिड होणे वगैरे, पण ते साधन. मग ज्यावेळेस ह्या वयामध्ये मनुष्य येतो, प्रौढांग अवस्था ज्याला म्हणतो कदाचित, त्यावेळी तुम्ही तरुण होता, त्यावेळी तुम्ही समाजात वावरत होता. अशी कुठली गोष्ट होती तुम्हाला एवढ्या निष्ठेने ते बाबा? नाही, आम्ही साधूच्या संगतीत राहतो, त्यामुळे आम्हाला काही हातरात झालंच नाही काही. कारण साधूची संगती आम्ही सोडली नाही कधी, किंवा त्यांनी आम्हाला सोडलं नाही. त्यामुळे मग त्यांच्या आज्ञेप्रमाणे राहता खरं तर काय आमच्याजवळ काय वैराग्य होतं म्हणून काळ गेला असं नाही. हे सगळं साधू संगतीचा महिमा आहे. त्यांच्यामुळं आम्ही आपलं त्यांनी सांभाळून घेतलं म्हणून आपलं गेले दिवस, एवढंच आहे त्याचा अर्थ. त्यावेळेला खूप वैराग्य धारण करावं लागलं, मोठमोठे, जेणेकरून प्रसंगच येणार नाही अशा प्रकारच्या वातावरणात राहायला मिळाले म्हणून. नाही तर आमचं पण 3-13 वाजले असते केव्हा, त्याचं काही नाही ते एवढं. कदाचित त्याला वैराग्य म्हणत असतील म्हणून तुम्हाला साधू संगती भेटली. नाही, असं नाही काही. असं साधू जे आहे ना ते अकारण करुणा वरुणालय आहेत असं त्यांचं वर्णन. त्यांना काही आपल्यापासून काही फायदा नसतो, पण त्यांना त्याची दया असते संतांना. म्हणून त्या ठिकाणी सांगून ठेवलेले संतांनी का साधू संगतीत राहिलं
की बरेच अनर्थ आपोआपच टाळतात. पण काही झालं तर संत संगत सोडायची नाही. आणि ती साधू जे आहेत त्यांना आपल्यापासून काही अपेक्षा नसते. फक्त आपण एवढं केलं पाहिजे की त्यांच्या चरणाजवळ, जसं कुत्रा आहे ते कुत्रा मालकाच्या जवळ जातो, शेपटी आपल्या हलवतो, मालक त्याला ढकलून देतो, मात्र तरी तो तिथं गेला बाहेर हाकलून दिला तरी पुन्हा येऊन त्या मालकाच्या भोवती राहतो. तसं आपलं जे श्रद्धास्थान आहे त्याच्या भोवती घुटमळत राहिलं म्हणजे दिवस जातेच निघून. म्हणजे हाच उपाय हा सगळ्यात संतांनी सांगितलेलं की सर्वात मोठा उपाय आहे सत्संगेनं परमप्राप्त, नेहमी सत्संगतीत राहणं. तेच सगळ्यात अवघड पण, हा ते सर्वात अवघड पण आहे. मग तसं नसेल तर मग त्यांनी ईश्वराचं नामस्मरण करत राहायचं. संतांची संगती जरी मिळाली नाही तर नाम जे आहे ते अविनाशी आहे, अविनाशी आहे आणि ते सत आहे, म्हणजे ते अबाधित आहे. अबाधित त्रिकालाबाधित सत्य आहे. तर नामाच्या संगतीत राहिलं की अनेक अनर्थ आपोआप टाळतात. नामाच्या संगतीत राहणं म्हणजे काय आहे, नाम आणि नामी, परमात्म्याचं नाम आणि परमात्मा ह्या दोघांमध्ये अभेद आहे. त्यामुळे तुम्ही नामस्मरण करीत राहिले तर तुम्ही परमात्म्याच्या म्हणजे संतांच्या संगतीत राहता, कारण संत आणि परमात्मा हे दोन नाही आणि भगवंताचं नामही त्याच्यावरून भिन्न नाही. म्हणून त्यांनी असा उपाय सांगितलाय की मुखी नाम हृदयी ध्यान हेची परमार्थ साधन. निळोबारायांनी सांगितलं की हे परमार्थ साधन आहे. मुखात कायम भगवंताचं नामोच्चारण ठेवलं आणि हृदयात परमात्म्याचं ध्यान ठेवलं का हे सगळे अनर्थ टळतात. हीच गोष्ट तुम्ही ॲज अ डॉक्टर जे तरुण मुलं आहेत त्यांना सांगताना तुम्ही मग हेच एक औषध द्याल का, की नामस्मरण करत राहा, किंवा नेमकं काय एका सोप्या भाषेत त्यांचं मन कशात रमतं, त्यांचं मन निष्काम कर्मयोग हीच सेवा वाटत असेल त्यांनी ती करावी. त्यांना तिथं रमत नसेल, याचं काय आहे, याचे 3 अधिकारी सांगितले, ज्ञानाचे, भक्तीचे आणि कर्माचे. ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती जास्त आहे, या लोकातले धन मिळावं, कीर्ती मिळावी किंवा शब्दस्पर्शादी रूप हे विषय मिळावे असं ज्याला वाटतं त्याची सुरुवात त्यांनी कर्मयोगापासून करावी. आणि ज्याच्या ठिकाणी काय कधी वैराग्य निर्माण होतं, असं वाटतं की हे सगळं सोडून द्यावं, आणि ते सोडून द्यायला गेलं पुन्हा किंवा सोडून दिलं तर काही दिवसांनी पुन्हा वाटतं की हे करावं. याचा अर्थ काही वैराग्य आहे आणि काही विषयासक्ती आहे, असं दोन ज्याच्या ठिकाणी त्यांनी परमात्म्याची भक्ती करावी, नामस्मरण ध्यान धारणा करावी. हा म्हणजे त्याला भक्ती मार्ग सांगितला. आणि ज्याच्या ठिकाणी तीव्रतर वैराग्य आहे, स्वतःहून सगळे जगातले विषय त्याच्या पुढे लोटांगण घेत आले तरी ते भोगावे असं त्याला वाटतच नाही. मला हे नकोच आहे, मला फक्त ईश्वर प्राप्तीच पाहिजे. तर असा जो पुरुष आहे तो तत्वज्ञानाचा अधिकारी. याच्यामध्ये आपण असं श्रेष्ठ कनिष्ठ नाही, काहीच नाही. माणसाचे प्रकार आहेत, त्याच्या ठिकाणी तो श्रेष्ठच आहे. हा याच्यामध्ये तुलना करण्याचं काही कारण नाही. समजा तुलना प्रत्येकाचा अधिकारी, ज्ञानाचा अधिकारी, भक्तीचा अधिकारी आणि कर्माचा अधिकारी वेगवेगळे. मग ज्याचा जो अधिकार असेल, गुरुचं हेच वैशिष्ट्य असतं की त्याचा अधिकार पाहतात आणि त्याला ते साधन सांगतात. तो वैराग्यशाला असेल तर त्याला श्रवण करून देतात, त्याला तत्वज्ञान सांगतात. जर तो विषयासक्त या कधी वैराग्य दोन्ही त्याच्या ठिकाणी आहेत पण परिपूर्णता नाही, त्याला भक्ती करायला सांगतात. आणि ज्याला हे वैराग्यही नाही, विषयासक्तीच जास्त आहे, तर त्या पुरुषाला सांगतात तू तुझं कर्म कर. आणि ते कर्म केलं असताना तो पुढं त्याच्याकडून ते कर्मच पुढं उपासनेत जातं आणि ते कर्म आणि उपासना पुढं त्याला तत्वज्ञानाचं फल देतात. ह्या अशा याच्यात तुम्हाला तुमचे जे गुरु म्हणजे स्वामी महाराज तुमचे गुरु ना, दीक्षा गुरु, त्या दीक्षा दिली ही. बरं, गुरु परंपरेबद्दल एकदा सांगाल का? म्हणजे जे तुमची गुरु परंपरा आहे किंवा स्वामी महाराज असं आहे की जसं आपण उत्तरेत बघतो किंवा दादा गुरु. तर मला जे मंत्र दीक्षा दिली ती वारकरी शिक्षण संस्थेचे, जोगमार्ग वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैकुंठवासी गुरुवर्य प्रातस्मरणीय वंदनीय विठ्ठल महाराज चौधरी, त्यांना मोठे भाऊ म्हणतात. मला स्वामीजींनी पहिल्यांदा त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि मग त्यांनी मला माळ घातली. आणि त्याच्यानंतर मग मी स्वामी महाराजांकडे परत त्यांना जाऊन सांगितलं. मग तिथून पुढे त्यांच्याकडे श्रवण केलं. स्वामी महाराजांचं संक्षिप्त चरित्र म्हणजे ते होते. स्वामी महाराज हे स्वातंत्र्यपूर्व कालामध्ये स्वातंत्र्य सैनिक होते. वयाच्या 22व्या वर्षी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा भारत पाकिस्तान फाळणी झाली
त्यावेळेला त्यांना अतिशय उदासीनता आली आणि ते त्यावेळेला आत्महत्या करण्यासाठी विसापूरच्या रेल्वे स्टेशनच्या जवळ जाऊन रुळावर झोपले. ते होते खरे स्वातंत्र्य सैनिक आणि ब्राह्मण शरीर होतं, संस्कार होते, त्यांची आई कीर्तनकार होती, परंतु त्यांना केवळ देशभक्ती त्यांच्या अंतःकरणाचा विषय होता. पण ज्या वेळेला ते रेल्वेवर गेले, रेल्वेच्या आली जवळ आणि ते धडधड ते वाचतं ना रोडवर, ते त्यांच्या लक्षात आलं. काय त्यांना एकदम तुकाराम महाराजांचं प्रमाण आठवलं, मरण मागे तो गाढवाचा बाळ, असं त्यांना ते प्रमाण आठवलं. ते लगेच बाजूला गेले. त्याच रेल्वेत बसून मग ते केडगावला आले. तिथं काही काळ राहिले. तिथे एक नारायण महाराज म्हणून सिद्ध पुरुष होते, त्यांच्याकडे राहिले. नंतर मग त्यांनी ते आळंदीला आले. मग आळंदीला आल्यानंतर त्यांनी 2 दिवस असे घाटावर काढले. माऊलीनं प्रार्थना केली, मला योग्य गुरु मला द्या. मग त्यांना त्या काळात असणारे प्रातस्मरणीय वंदनीय विनायक महाराज साखरे यांची भेट इथल्या एका ब्राह्मण देवतेने करून दिले. त्यांच्याकडे 6 वर्ष शिकले. नंतर मग काशीला गेले. 1000 पारायणं केली ज्ञानेश्वरीची आणि नंतर संन्यास घेतला. काही काशीचे परमहंस परिव्राजकाचार्य कैवल्याश्रम स्वामी महाराज म्हणून, आणि नंतर कायमला आळंदीला येऊन 40 वर्ष क्षेत्र संन्यास घेतला. मग आळंदी सोडली नाही. क्षेत्र संन्यास म्हणजे त्याच क्षेत्रामध्ये राहायचं. पण शेवटच्या काळामध्ये 2-3 वर्ष ते थोडे क्षेत्र सोडून काशीला वगैरे पण राहिले. नंतर पुन्हा देहत्याग पण इथंच केला. आणि मग त्यांच्याकडं आमचं श्रवण झालं वेदांताचं. त्यांचं असं आहे की स्वातंत्र्य सैनिक होते, 22व्या वर्षी बाहेर पडले. तर मग त्यांनी ह्या परमार्थाचा ध्यास घेतला. मग पुन्हा काही केलं नाही. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन सुद्धा घेतली नाही आलेली. कारण मी माझ्या मातेच्या स्वातंत्र्यासाठी केलं, त्याचा मला मोबदला घेण्याचा अधिकार नाही. हे तर अचानकच म्हणजे त्यांनी आता कदाचित मग त्यांचं ब्राह्मण शरीर असल्यामुळे त्यांना ती अशी प्रेरणा मिळाली असणार का की हा पूर्वजन्मातलं कोणता काय आहे की पूर्वसंस्कार जे असतात तर त्या पूर्वसंस्कारानुरूप मनुष्याला प्रेरणा होत राहतात. आणि ते त्याचं काही प्रारब्धाच्या गोष्टी असतात की जे फल त्याला पुढे मिळायचे त्यामुळे बुद्धी होत राहते. बुद्धी ही कर्मानुसारिणी असं शास्त्रामध्ये तिचं वर्णन. जसं आपल्याकडून पुढं घडायचं असेल तशा प्रकारची बुद्धी होते. आत्महत्येबाबत तुम्ही आता एक कुठलं तुकोबरायांचं कुठलं चरण आठवलं? मरण मागे तो गाढवाचा बाळा असे गाथेमध्ये चरण आहे. अच्छा, म्हणजे जो स्वतः म्हणजे आता समजा म्हणजे मुलं डिप्रेशन डिप्रेशन आठवण करून तो त्याला तुकाराम महाराजांच्या भाषेत गाढवाचा बाळ असं त्यांनी म्हटलेलं आहे. अच्छा, म्हणजे स्वामी महाराजांचं चरित्र असं आहे का पुस्तक स्वरूपात की? हा एक झालं होतं पण आता सध्या नाही उपलब्ध. त्यांचे काही पाठामध्ये सांगितलेले स्वामीजींचे बोल म्हणून, बोल स्वामीजींचे आत्मानुभवाचे असे एक त्यांचे आम्ही पाठात काही वचनं लिहिलेली होती, त्याला ते पुस्तक रूप दिलेले वाटलं. आता थोडेसे मी हा आपला ही चर्चा मला किती ऐकायला हवे, त्यातल्यात मला अजून तुमच्या गुरूंच्या गोष्टी ऐकायच्या होत्या, कदाचित पुढे ऐकूच म्हणजे आता. पण एक फक्त आम्ही ज्यावेळेस बघतो की काही लोक तुकोबरायांचा जो विद्रोही जे अभंग आहेत तर त्या गोष्टींना हायलाईट करतात. मग नेमकं तुकोबराय ज्यावेळेस छोट्या मोठ्या देवतांचं कधी कधी हेही करतात की बाबा हे काय तंत्र म्हणतं किंवा हे अंगात देव येणे, तुकोबरायांना जर एकूण एक समग्र असं तुम्हाला सांगायचं त्यांचं स्वरूप की बाबा ते नक्की कठोर होते की मऊ होते की प्रेमळ होते की त्यांना ह्या गोष्टी बाकीच्या ते ऍक्सेप्टच करत नाही, नेमकं काय तुकोबराय काय? तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर त्यांनी देऊनच ठेवलेलं आहे की तुकोबराय मृदू होते का कठीण अंतकरणाचे होते. तर त्यांनी लिहिले की मऊ मेना म्हणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासं भेद व्हायचं. प्रसंगोपात ते भूमिका जसं मग नाटकामध्ये भूमिका आठवतात तसं एखाद्याचं कल्याण होण्यासाठी कधी कठोर होतात तर कधी अतिशय मृदू होतात याच्यामध्ये. आणि हे विद्रोही तुकोबा वगैरे हे जे वर्णन आहे किंवा तुकाराम महाराजांच्या विषयी तुकाराम महाराज दोन्ही भूमिकेमध्ये राहतात. आणि ह्याच्यात इतर देवतांच्या ज्या काही आपण म्हणतो ना
शेंदरी हिंदरी दैवते असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. आहे की नाही? मग त्या देवतांची टीका झाली की नाही? किंवा गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ असं म्हणतात. आणि संत पुन्हा वाङ्मय अभंग लिहायला बसले का पहिल्यांदा गणपतीची स्तुती पण करतात. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला जरा विरुद्ध वाटतात याच्यामध्ये असं. पण काय आहे की कोणतेही वाक्य जेव्हा संत बोलतात किंवा शास्त्र सांगतं ना, त्याचं नुसतं त्या वरचे शब्द पाहून चालत नाही. त्या संपूर्ण ग्रंथाचं अध्ययन पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग ती व्यक्ती कोणत्या प्रसंगात हे बोललेले, कोणत्या भूमिकेवरून बोललेले याचा विचार करावा लागतो. तर त्याच्यामध्ये असं आहे की तिथं जे इतर देवतांची निंदा करते, त्याला अर्थवाद नावाचं कोणताही एखादा ग्रंथ आपण घेतला किंवा एखादा विचार घेतला तर त्याची 6 अंगाने चिंतन करावं लागतं. त्याला षडंग म्हणतात. तर त्याच्यामध्ये एक अर्थवाद नावाचं अंग आहे. तर त्या अर्थवादामध्ये काय असतं, जो विषय आपला चाललाय ना त्याचं महत्व प्रतिपादन करताना त्याच्या इतर विषयाची निंदा करावी लागते. ती निंदा करण्यात तात्पर्य नसतं. निंदा करण्यात तात्पर्य नसतं. जो मुख्य विषय तो त्याने अंगीकार करावा हे सांगायचं. तसे त्यांना त्यांचं दैवत हे इष्ट दैवत वारकरी संप्रदाय तर श्री विठ्ठल पांडुरंगाची सेवा करावी हे सांगण्यात तात्पर्य आहे. इतर देवतांची निंदा करण्यात तात्पर्य नाही. तर ह्या षडांग त्याला उपक्रम उपसंहार यांची एकता असली पाहिजे. त्याच्यामध्ये अर्थवाद आहे, अपूर्वता आहे, नंतर अभ्यास आहे, अपूर्वता आहे, फल आहे, अशा प्रकारची ही अंग आहेत. तर त्या ठिकाणी असं अंग घ्यावं याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट जर म्हणायचं झालं तर ह्या ज्या देवता आहेत यांच्यासाठी हिंसा वगैरे केली जाते. तर हिंसा वगैरे करणं हे तमोगुणाचं लक्षण आहे. तर त्या ठिकाणी तमोगुणापेक्षा ह्या ज्या राजसी देवता आहेत, काही तामसी देवता आहेत, तर त्यांची भजन केल्यानंतर तुम्हाला सत्वगुण कसा वृद्धीला येईल. म्हणून खऱ्या अर्थाने ईश्वर जो आहे तो सत्वगुणात्मक आहे, शुद्ध सत्वात्मक आहे. म्हणून ईश्वर सेवा सांगितलेली सत्वगुणाच्या याच्यामध्ये. म्हणजे पांडुरंगाची सांगितले, कारण ते विष्णू ही सत्वगुणाची देवता आहे, ब्रह्मदेव हे रजोगुणाची देवता आहे आणि भगवान शंकर हे तमोगुणाचे देवता आहे. त्याच्यातही पण असं सांगितलेलं आहे. काही पुराणात सांगितलं की शंकर श्रेष्ठ आहे आणि विष्णू आणि हे कमी आहे. काही सांगितलं विष्णू श्रेष्ठ आहे. तुम्ही ब्रह्मवैवर्त पुराण घेतलं तर त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाची स्तुती केली आणि हे शंकर आणि विष्णू त्याच्या सेवेत हे सांगितलं. कैलासा जेव्हा शंकराची स्तुती करायला लागली शिवपुराण, त्याच्यासाठी खरं परमात्मा शंकरच आहे आणि हे बाकीचे दैवत गौण आहे. मग आता सगळी दैवत गौण झाली मग, आहे की नाही, किंवा सगळीच मुख्य झाली. तर ज्या समजा प्रत्येक मनुष्याच्या अनंत जन्माच्या संस्कारामध्ये त्याची एक अशी प्रवृत्ती असते की त्याच्यासाठी त्याचं इष्ट दैवत ते संत किंवा गुरु निवडू शकतात. तर त्याप्रमाणे मग त्याला ते दैवताचं नाम किंवा मंत्र देत असतात. अशी खरी पद्धत आहे याच्यामध्ये. तर मग त्यासाठी त्याला सात्विक अशा प्रकारचं त्याचं जीवन असावं म्हणून या ठिकाणी इतर देवतांची निंदा केलेली, बाकी दुसरं काही नाही. किंवा त्यावेळेस त्या मनुष्याची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला पोषक असं त्या नाममंत्र किंवा मंत्र दीक्षा त्याला देतात. किंवा त्यावेळेस पण मग जसं आता गणपतीमध्ये गणपती बसवून मी एक सद्गुरू जोग महाराजांचं किंवा नाही मामासाहेब दांडेकरांचं जुनं कीर्तन ऐकलं. त्यात ते जो गणपती उत्सव चालतो त्याची थोडीशी त्यांनी तिथं त्याबद्दल मार्गदर्शन केलं की बाबा हे चुकीचं आहे आजच्या प्रकारे. तर त्या काळात की बाबा गणपती बसवतो आपण पण त्याच्यामध्ये धांगडधिंगा जास्त असतो. बरोबर. मग कदाचित तुकोबरायांच्या वेळेस पण किंवा आताही आपण बघतो की बाबा पप्पा मुलगा असं म्हणून ते नाव देऊन देवी अंगात येते वगैरे वगैरे असं वेगवेगळे आजकाल पण पुन्हा जेवढा हिंदू धर्म मोठा होत म्हणजे जास्त वेल नोन होत चाललाय किंवा त्याची पब्लिसिटी होत चालली. मग आजकाल पुन्हा हे छोटे छोटे देव किंवा छोटे छोटे जे ज्या उपासना पद्धती आहेत तंत्र मंत्र म्हणा ह्याबद्दल मग कदाचित तुकोबराय बोलत होते आणि याच्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? जे तुकाराम महाराज म्हणतात तेच खरं आहे त्याच्यामध्ये, ते काही दुसरं काय. हेच जे आता सांगितलं त्याचं जे वास्तव स्वरूप आहे ते. आता गणेश ही देवता आहे, तर ती देवता म्हणजे गणेशाचं असं सांगितलं की हे एक महान दैवत आहे. याच्यामध्ये वेदामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. त्यामुळे हे ज्या देवता आहेत ह्या पूजनीयच आहेत आणि ज्या देवतांचा वेदामध्ये निर्देश केलेला नाही ते देवता परंपरेने आलेले आहेत. त्यात काही चुकीचं आहे असं काही नाही, परंपरा पण प्रमाण आहे.
परंतु आपल्याला मोठं फल जर पाहिजे असेल, वैराग्य, मोक्ष असं पाहिजे असेल, तर ह्या देवतांच्या ठिकाणी सामर्थ्य कमी. कारण आपला वेद जो आहे तो एक ईश्वरवादी, ईश्वर एकच आहे. तो जेव्हा सृष्टीची उत्पत्ती करतो तेव्हा त्याला ब्रह्मदेव नाव येतं. हे 3 देव 3 वेगवेगळे नाहीत. जेव्हा सांभाळ करतो तोच ईश्वर, तेव्हा त्याला विष्णू नाव येतं. आणि जेव्हा सगळं लय करतो तेव्हा त्याला शंकर नाव येतं. मग याचा अर्थ हे 3 देवते एकच आहेत. नारायण महाराज तेच आहेत आणि डॉक्टर बाबा तेच आहेत, काही सारखंच आहे, त्याच्यात काही भेद नाही काही. आणि ज्याला ज्या देवाची आवड असेल पूर्वजन्मानुरूप, तर त्या देवाची भक्ती त्याने तोच ईश्वर आहे असं म्हणून त्याची सेवा करावी. गणपतीचा असेल, कोणी देवीचा असेल, कोणी विष्णूचा असेल, याच्यामध्ये काही भेद नाही. तर तुकाराम महाराजांनी उलट असं या देवांच्या भेदाचं निराकरण केले. हरी हरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई, असं सांगितलंय. कदाचित आता पुढे जसं भजन करी महादेव आणि रामपूजी सदाशिव, असं संतांनी समाजामध्ये असं त्याच्यामध्ये विघटन नाही केलेलं, उलट त्यांचं एकत्रीकरण केलेले, सामंजस्य, समन्वय सांगितलेलं आहे. या गोष्टीची गरज लवकर पडू शकते, कारण की पुन्हा हिंदू धर्म हे मार्केटिंग जे होते त्याच्यामध्ये पुन्हा मग शैविझम आणि वैष्णविझम वेगळे वेगळे व्हायला लागलेत. पुन्हा आपल्याकडे वेगळे झाल्याने काही होत नाही. त्या प्रकारचे लोक आहेत. आता कुंभामध्ये जर पाहिलं तर आपण शेकडो संप्रदाय, मी तर म्हणतो हजारो असतील. त्या एकाच संप्रदायाचे 4-4 पोटभेद झालेले, 10-10 पोटभेद तुम्हाला दिसतील. याच्यामध्ये कबीर पंथ आहे ना, त्या कबीर पंथाच्यात आम्ही तिथं परवा पाहिलेल्या जवळजवळ 4 शाखा तिथं दिसल्या. असं आहे कबीर पंथ पण. सगळे जे वेद प्रामाण्य मानून त्याच्या सगळेच आहेत. आणि वारकरी संप्रदाय कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान, सेना, नावीदान, विष्णुदास, सजन, कसाई सगळेच आहेत. वारकरी संप्रदाय ह्यांना सगळ्यांना सगळे वारकरी संप्रदाय सगळ्या भारतीयांना किंवा महाराष्ट्रीयांना किंवा स्त्री पुरुषांना घेणार नाही. सगळ्या विश्वातल्या मानवांना पोटात घालणारा संप्रदाय, एवढं मोठं मायपोट आहे त्याचं. बरं, मग म्हणून वारकरी संप्रदायाचा जो कंटेंट आहे, जो काही जे ज्ञान आहे किंवा जे काही याची परंपरा आहे, ही परंपरा हिंदी, इंग्लिश अशा व्यापक भाषांमध्ये यावं असं व्हायलाच पाहिजे. ते नेक्स्ट जर तुमची असंच पुन्हा सेम मुलाखत जर आपण हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये घेतली तरी चालेल. माझे हिंदी इंग्लिश एवढं चांगलं नाही, मला जेवढं मोडकं तरी तुम्ही बोललेले शब्द मी त्याचं थोडस बोलणार, दुसरं काय मला माझं कोणत्याच भाषेवर प्रभुत्व नाही. काही नाही बाबा, प्रभुत्व म्हणण्यापेक्षा जो भाव आहे तो पोचणं इम्पॉर्टंट आहे ना. ते कळून तर जातात शेवटी. शब्द कदाचित देवाने दिलेली शक्ती दिली तर आपण करू. नक्की आनंद होईल आणि गरजेचं आहे असं मला वाटतं. मी जसं नारायण महाराज आणि डॉक्टर बाबा हे माझ्यासोबत झालं की मी आळंदीत थोडंसं इंट्रोडक्शन होतं की बाबा आळंदीत भुले बाबा, मोठे बाबा, बोधे बाबा असे नावं ऐकलेली की बाबा ही साधू महात्मे आहेत. तसं डॉक्टर बाबा पण नाव ऐकून होतो. तिथं ओंकारेश्वरला गेलो, तिथं ते म्हणतात की आप नारायण महाराज को पहचानते होते क्या? मी म्हटलं हो कोणीतरी असते. म्हटलं नाही महाराज जी हमने पहचानते नहीं, वो वेदांत का उन्होंने यहाँ पे अध्ययन किया है, बड़े महान उनका चरित्र किंवा कॅरेक्टर चांगलं, असं हुशार आहेत किंवा साधू पुरुष आहेत. मी म्हटलं असतील. मी आलो, गौरव महाराजांना विचारतो की नारायण महाराज कोण आहेत आपल्या इथं? डॉक्टर महाराजांचं नाव नारायण महाराज. म्हणलं अरे बापरे, घुलून फिरून. बरं, ही एक गोष्ट बाहेर. आणि दुसरी गोष्ट ज्ञानेश्वरी. मी तिथं विचारलं त्यांना, एका महात्म्याला, ते तिथे असे ग्रंथालयाचे ग्रंथपाल म्हणजे ते विद्वान असते, ते आपलं बिहार, आपलं काय बंगालचे. त्यांना विचारलं की बाबा स्वामी जी हमें कुछ ग्रंथ आप सजेस्ट कर सकते हो क्या जो हम पढ़ाई जिसका अध्ययन करें? बोले श्रेष्ठ ग्रंथ एक ही गीता, और उसमें ही उसका अगर कोई अच्छा वर्जन है तो है ज्ञानेश्वरी, महाराष्ट्र प्रांत से. त्यांना माहितीच नाही मराठी. मग म्हटलं बाहेर येऊन आपल्याला आपल्या घरचा पत्ता दाखवला जातोय. मग हे एवढं श्रेष्ठ जर ज्ञानेश्वरी, आपला आळंदी आणि ज्ञानेश्वरीचं जर महत्व आहे तर ते का अजून इतकं पसरेल? जसं आपण वृंदावनाबद्दल तुम्हाला जेवढं वाटतं तर मग आता तुम्हीच करायचा प्रचार. पण बाबा मी खरं सांगतो, तुमचं एक वेदांत सत्संग समितीत एक पण ऐकलं की जर तुम्ही मुक्त नाही आहात किंवा तुम्हाला ज्ञान नाहीये
आणि जर तुम्ही हे प्रचाराचं काम कराल तर तुम्ही म्हटले की ते चुकीचं आहे भाऊ म्हणून. हा अत्यंत बरोबर आहे. स्वामी रामतीर्थांनी असं म्हटलेलं आहे की ज्याला स्वतःला परमात्म्याची अनुभूती आली नाही आणि तो जर किती प्रसाराचं कार्य केलं तर अशा व्यक्ती हा समाजामधले विश्वल्ली आहेत असं म्हटलं. त्याचं सुद्धा हे अर्थवादाने बोलणं आहे की असं केल्याने काय तुम्हाला काय पाप थोडंच लागणार आहे चांगलं कार्य केलं. पण असं का म्हटलेलं आहे की आपण शुद्ध आचरण, शुद्ध भावना, स्वतः अनुभव घेऊन ते करावं. ते काय होतं, कार्यकारी होतं, त्याच्या उपयोगिता जास्त होते त्याची. कदाचित मग आम्ही बैलगाडा हरत हाकणारे नाही होऊ शकणार, पण बैलगाड्याचे बैल बनू. तुम्ही फक्त बसून हाकला त्याला एकदा, बघू पुढचं काय होते. तर आता अंधश्रद्धा वगैरे याबद्दल पण तुम्ही तुकोबरायच समजा उत्तर, किंवा हे जे तंत्र मंत्र ह्या ज्या गोष्टींना प्राधान्य येते या बाबतीत तुम्हाला तुमचा काय सल्ला असेल तरुणांना? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जेवढे शास्त्र आहेत ना, ते तंत्रशास्त्र असो, वेदशास्त्र असो, दर्शनशास्त्र, संतवाङ्मय, ह्या सगळ्यांचा उद्देश हाच आहे की हळूहळू कुठूनही का होण्यास सुरुवात झाली तर त्याचं पर्यवसान मोक्षामध्ये होईल अशी त्याची मान्य. छान. हे सगळं समजा आज पुण्यातला कोणी व्यक्ती आहे, त्याला ज्ञानोबा राय म्हणजे माहिती नाहीये जास्त, किंवा माझ्या स्टुडिओमध्ये मूर्ती आहे, त्यांना सांगावं लागतंय संत ज्ञानेश्वर हे आहेत किंवा बाबा हा माऊली ते आळंदीला. त्यांना जर माऊलींचं जर तुम्हाला थोडंसं थोडक्यात ओळख करून द्यायची ह्या तरुणांना की बाबा, तर कसं करून द्याल तुम्ही सोपे? काही नाही, माऊलींचं वाङ्मय हे खरं माऊलींचं स्वरूप आहे. त्यांचं जीवनचरित्रापेक्षाही ते महत्वाचं आहे. तर त्या ग्रंथांचा अभ्यास करावा. जर नसेल तर अनुवादित भाषेमधून करावा, मराठी जाणत असलं तर मराठीतून करावा, नसेल तर मराठी शिकावी, नसेल तर आपल्या भाषेतले अनुवाद करावे. तर ज्याला ज्ञान आहे त्याच्या पासून जावं, त्याचं शिकावं. परंपरा व्याहत राहावी म्हणून या ठिकाणी माऊलींनी संजीवन समाधी घेतली आणि ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो, अशी ही परंपरा आहे. म्हणजे नेमकं काय शेवट? कथा कीर्तन करीतो. कथा कीर्तन म्हणजे याचा अर्थ ज्ञानोबरायांनी ही परंपरा सर्व लोकांच्या मध्ये प्रसृत व्हावी म्हणून या ठिकाणी हे सर्व वाङ्मय पण निर्माण करून ठेवलं. विशेषतः ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, अभंग, गाथा आणि हरिपाठ हे ग्रंथ पंच ज्ञानोबरायांनी करून ठेवलेले. आणि हीच परंपरा जी आहे ती आतापर्यंत अव्याहत चालत आलेली आहे. म्हणजे इथं 84 सिद्धांत समाधी पण आहेत या ठिकाणी. तेव्हा हे क्षेत्र जे आहे अनादी क्षेत्र आहे आणि हे इतर जे क्षेत्र आहेत ती क्षेत्र सुद्धा या ठिकाणी पवित्र होण्यासाठी येतात दुपारच्या वेळी, असं वर्णन केलं. जे आपलं भागीरथी किंवा कुंड वगैरे कोटी तीर्थ असे जे सांगितलेले आहेत. याच्यामध्ये इथं सगळे येथे देवयवनी होती, पक्षी, असं पण वर्णन केलेलं आहे. हे नामदेव महाराजांनी अभंगांमध्ये. बरं, स्कंद पुराण वगैरे म्हणजे हे तर फार पुराण आहे, अनादिकाल. ही ज्ञानोबरायांची 128 समाधी आहे असं वर्णन केलेलं. अनेक जशी युगानुयुग ज्ञानोबा आहेत पुन्हा पुन्हा जगत कल्याणासाठी अवतार धारण करतात. त्यामुळे ते त्यांचं कार्य झाले की ते समाधी घेतात. ते समाधीचं स्थान हे राहिलेले. ही काही पहिलीच समाधी नाही, ही 108वी समाधी आहे असं वर्णन केलेलं आहे. 108 वेळा अवतार ज्ञानोबरायांनी कल्पारंभापासून घेतलेले 108 वेळा. बरं बाबा, मी ना असं म्हणजे योगे 28 म्हणजे तिथं ही चर्चा ऐकलेली मी की बाबा योगी 28 विटेवर उभा 28 युगांपासून, म्हणजे पांडुरंग परमात्मा 28 युगांच्या आधी ज्यावेळेस एक कलियुग आलं असणार बाबा त्यावेळेस, किंवा मग 4 युग असं काहीतरी कॅल्क्युलेशन ऐकलेलं. मग तसंच इथं माऊलींचं पण मग 108 म्हणजे त्याच्यापेक्षाही जुनं. म्हणजे हे काय आहे, अनादिकालचं उपलक्षण म्हणून सांगण्यासाठी हे 28 वगैरे असं म्हटलं जातं. खरं त्याचा अर्थ 28च असं नसून अनादिकाल परमात्म्याची काही उत्पत्ती झाली नाही, परमात्म्याचा नाश पण नाही. परमात्मा फक्त प्रगट होतो आणि अप्रगट होतो. तर ह्या गोष्टीसाठी अनादिकालापासून म्हणून योगी 28 विटेवरी उभा. आणि तसंच मग माऊलींचं पण तसंच आहे. शास्त्रामध्ये असं वर्णन केलं की हे जे महापुरुष येतात ना, तरी एक कल्प होईपर्यंत जी काही
कल्पाची संख्या आहे ती खूप मोठी आहे. ते मलाही त्याचं एकदम गणित सांगता येणार नाही. कोट्यावधी वर्षाची ती आहे. तर त्याच्यामध्ये हे महापुरुष कल्प संपेपर्यंत अनेक वेळा अवतार घेत असतात. आणि कल्पांताच्या वेळेला ब्रह्मदेव ज्या वेळेला मुक्त होतो त्याच्याबरोबर हे सगळे जीवात्मे मुक्त होतो ब्रह्मलोकामध्ये. फक्त ज्ञानेश्वर महाराजांचं अध्ययन केलं वाङ्मयाचं तर तो मनुष्याचं स्वतःचे समाधान निश्चित होणार आणि तो दुसऱ्याचे समाधान निश्चित करणार. ज्ञानेश्वरी त्याला पर्याय एवढाच आहे की ज्ञानेश्वरीचं भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. स्वमुखी आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनीची त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय करी काळाचे नाही तया. त्या एका जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी म्हणी ज्ञानेश्वरी. नाथ महाराजांनी हा उपाय सांगितलेला आहे ज्ञानेश्वरीचा. जर ज्ञानेश्वरी हाच आपला जीवन ग्रंथ केला की त्याची नाव परतऱ्याला गेली समजायची. संसार सागरातून तो तरुण गेला आणि त्याला परत ग्रंथ कळला पाहिजे सगळा असं पण काही नाही. नुसते ते शब्द नुसते शब्दाचं पारायण करीत गेला तरी त्याला तेच फुले. मी वेदांत सत्संग समितीच्या चॅनल मधनं जे ऐकलं म्हणजे भरपूर वेळा मला सगळ्यात जास्त आनंद होतो ज्यावेळेस तुम्ही स्वामी महाराजांचं काहीतरी ते धरून गोष्टी सांगतात. त्या फार सुंदर असतात. त्यातनं लगेच कळतं पण आणि ठासून पण राहतं डोक्यात. तुम्ही ते एका म्हातारीची गोष्ट सांगितलेली किंवा तिला बोट फिरवायला लावलं तरी ज्ञानेश्वरीने त्याच्यावर कृपा केली. तर असं भरपूर आहे. आता काल मी कोणाला तरी एक महाराज दाखवले जाताना इथं आता पण आहे ते असेच पूर्ण वाचायला. आता एवढा मोठा भिंगाचा चष्मा लागला तर त्यांना नवीन वाचता यायला त्यांना जे आनंद झाला पुस्तकच खाली पडत नाही. माऊली माऊली म्हणता म्हणता वाचायला. जे फक्त माऊलींचं ज्ञानेश्वरी वाचली तरी आपण जे सगळं ह्या पुन्हा तेच की सगळ्या ज्ञान भक्ती सगळं त्यातनं आपल्याला प्राप्त होऊ शकतं. एक फक्त आता आपण संपवू फार उशीर झाला. मला आता काही दिवसापूर्वी कन्यारत्न प्राप्त झालं मुलगी. तर मुलगी किंवा स्त्रीला कशा प्रकारे मार्गदर्शन केलं किंवा कुठला मार्ग सांगितला गेलाय परमार्थाचा? आपण स्त्री धर्मासाठी जे वेदाने सांगितलेले विधान आहे त्याप्रमाणे नेमकं काही नाही. त्याला चांगले संस्कार द्यायचे. मुलीला चांगले संस्कार द्यायचे. योग्य वेळेला लग्नाच्या वेळेला आपल्या धर्मात शास्त्रात जे तसं त्याचं लग्न करून द्यायचं. पुढचं जीवन तशा प्रकारचं घडवायचं. याच्यामध्ये ती जर जनाबाई किंवा आपले मुक्ताबाई करता आली तर आणखीनच चांगले. तशा मार्गाला पण ते आपल्या हातात नाही. प्रत्येकाचं कर्म आपण प्रयत्न करताना करायचं तेवढं. तुमच्या आशीर्वाद सुद्धा. बरं डन बाबा. एकच शेवटची गोष्ट तुम्हाला पाठ 2च गोष्टी आहेत. तर पाठ आळंदी किंवा हे शिकवणं फक्त आळंदीतच का? तुम्ही आळंदीच का निवडली? तुम्ही आज म्हणजे डॉक्टर बाबा आज आळंदीमध्ये ज्ञानोबरायांचे जे अभंग ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी अमृतानुभव हे सगळं तुम्ही इथं शिकवता. तर ज्ञानोबरायांचे आहेत मान्य पण मग आळंदीत का तुम्ही ह्या सगळ्या अध्ययनाला अध्यापनाला? तसं काही मला नेमकं काय सांगता येतं नाही. पण स्वामी महाराज इथे राहत होते त्यांच्याजवळ राहिलं मग इथली सवय लागली. आता बाहेर म्हणजे आम्ही इंद्रायणी ओलांडली का आम्ही अनाथ निराधार होतो आणि इथं आलं का मग वाटतं की आपलं आलं आपण. त्यामुळे आता ती सवय झाली. दुसरं काही हे नाही. काही उद्देशाने किंवा असं काही नाही. पण ते आता सवय झाली इथलं. तुमचा असा जीवनामध्ये किंवा कुठलाही तुम्हाला अभंग आहे का जो तुम्हाला फार प्रिय आवडीचा असा अभंग? असं काही नाही. असं एखादं असं विशेष काही नाही. ओम नमो ज्ञानेश्वर हा अभंग आम्ही जास्त वेळा म्हणतो. तुम्ही माऊलीची प्रार्थना म्हणून दुसरं काही सुचत नाही काही. मग आपलं तेवढंच आहे आधार ते म्हणायचं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. रामकृष्ण. छान. शेवटी माऊली हाच तुम्ही म्हणजे माऊलींना आणि स्वामी महाराजांचा अनुग्रह आणि माऊलींना तोच अभंग तुमचा प्रिय बाबा. म्हणजे
या पलीकडे दुसरं साधन नाही. तर म्हणून आम्ही आगतिक आहे, आमच्या त्याने काय होऊ शकत नाही, मग आपली माऊलीची करुणा बघायची म्हणून तेवढं आपण म्हणायचं आपलं. हेच आम्ही जे मोठ्यांनी केलं त्याचं अनुकरण नाटक काय ना, फेक इट अंटिल मेक इट म्हणतात, नाटक करा जोवर तुमचे प्राप्त होत नाही, तसं आम्ही करायला पाहिजे का? अगदी. चालेल. रामकृष्ण रे बाबा, फार धन्यवाद. आम्हाला धन्यवाद, तुम्ही चिंतन करून घेतलं. म्हणजे हे असं झालं की खरं आमची पात्रता नाहीये माझी. मी एका सागर महाराज त्यांना फोन केला, नको करू, तू काय करतोय. तर मलाही ती भीती होती की बाबा तुमची जे महात्म्य आहे, आज बघणाऱ्याला चुकून असं वाटू शकतं की मी घेतोय तुमची मुलाखत, यामुळे कदाचित गैरसमज होऊ शकतात. पण हे तुमचं महात्म्य आहे किंवा मोठेपण आहे की तुम्ही लहान आणि मोठा हा भेद तुम्ही नाही पाडत, म्हणून हे आज शक्य होऊ शकलं. हे कर्म किंवा ही साधना माझ्याकडनं होऊ शकली, ही सेवा माझ्याकडनं होऊ शकली. याकरता धन्यवाद. माऊलीकडे आम्हालाही की जेवढं तुम्ही जवळचे लेकरू आहात तसंच आम्हालाही थोडं माऊलींनी अजून कुशीत घ्यावं अशी प्रार्थना. आणि लवकरच तुम्ही हे जे कार्य आहे आणि माऊलींनी विश्वधर्म विश्वामध्ये पसरावं असं तुमच्याकडे प्रार्थना आणि माऊलींकडे प्रार्थना. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज. जसे गुरु तसे शिष्य, जशी आई तसं लेकरू. इथं हे तंतोतंत बघायला भेटतंय. म्हणजे ज्ञानोबा माऊली ज्यावेळेस त्यांना आपण त्यांचा प्रिय अभंग विचारतो त्यावेळेस ते फक्त ज्ञानोबा माऊलींची प्रार्थना म्हणतात. आणि ह्या माऊलीचे ते पुत्र असून ते फक्त साधारण म्हणायला नाही, तर ते पूर्ण गुण त्यांनी अंगीकारलेत. ते त्यांच्या प्रत्येक बोलण्यातनं वागण्यातनं ते दिसायला मिळतंय. आणि आज ह्या व्हिडिओ मार्फत, ह्या पॉडकास्ट मार्फत आज बाबा तुमच्या समोर, आपल्या समोर आलेले आहेत. यापेक्षा मोठं भाग्य ह्या जगाचं नाहीये. यापेक्षा वेगळ्या इंट्रोडक्शनची त्यांना गरजच नाही. आळंदीत या, त्यांचे पाठ बघा, त्यांच्या विद्यार्थ्यांना बघा. आणि जे त्यांचं चॅनल आहे वेदांत सत्संग समिती, आज बाबा थकलेले आहेत. त्यांना कंठाचा पॅरालिसिस काइंड ऑफ आजार होऊन आज ते 1.5 तास फक्त एक वेळा पाणी पिलंय, कंटिन्युअस बोललेत. यात असं नाही की त्यांना त्रास झाला नसेल किंवा काय, पण यामध्ये त्यांचं मातृत्व समाजाबाबत किंवा विद्यार्थ्यांसाठी किंवा हे जे आपल्यासारखी जी लोक अज्ञानी आहोत आपण, आपल्यासाठी जे मातृत्व दिसून येतंय, ह्यापेक्षा आपलं मोठं भाग्य नाहीये की आज आपण आहोत, बाबा आपल्या समोर हयात आहेत आणि आपल्याला ह्या ज्ञानाचा, अमृताचा अनुभव घ्यायला मिळतोय. खरंच पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा. यातनं तुम्हाला ते व्यक्तीचं ज्ञान वगैरे तर कळेलच, पण एक साधू काय असतो याची खरी परिभाषा कळेल ज्यावेळेस आपण हजारो इंटरनेटवरच्या रील्स, वेगवेगळे व्हिडिओज, फेमस झालेले बाबा, या सगळ्या गडबड गोंधळामध्ये ज्यावेळेस आपण कन्फ्यूज होऊन जातो, कमर्शियलायझेशन पासून तर फॅशन पर्यंत ज्यावेळेस धर्माचं स्वरूप आपण बघतो, त्यावेळेस खरं निखळ असं जे धर्म आहे, असा जो परमार्थ आहे आणि अशी जी साधुता आहे, ती जर कुणाला बघायची असेल तर हा व्हिडिओ त्यांच्याकरता आहे.